आजचं कल्याणीताईंचं स्वागत. शैलजाताई सखदेव त्यांच्या बऱ्याच वर्षांच्या श्रोत्या आहेत. गीता धर्म मंडळापाशी त्या खूप वर्ष राहत होत्या. आता त्या सहकार नगरात राहायला आल्या आहेत. सेवकांच्या व्याही कुटुंबातल्या आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी कल्याणीताईंचं फुलं देऊन स्वागत करावं. अल्पना, तुम्ही नका वर चढू. शैलजाताई अल्पनाच्या हातात द्या. माझ्या एका चुलत बहिणीच्या सासूबाई आहेत शैलजाताई. प्रज्ञा, श्रीकांत दादा आणि खिरे काका. वंदनीय कल्याणीताईंना विनंती करते आजच्या ह्याला सुरुवात करूया. वसनं मधुरं वलितं मधुरं चलितं मधुरं भ्रमितं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् वेणुर्मधुरो रेणुर्मधुरो पाणिर्मधुरः पादौ मधुरं नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतेरखिलं मधुरम् गीतं मधुरं पीतं मधुरं गीतं मधुरं पीतं मधुरं भुक्तं मधुरं सुप्तं मधुरं रूपं मधुरं
वदेरखिलं मधुरम्। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं दशरथनन्दन त्वं शरणं। कौसल्यात्मज भ्रातृजीवना भक्तवत्सला त्वं शरणम्। अयोध्याधीश त्वं शरणं रावणकन्दन त्वं शरणम्। अहिल्योद्धारक पतितपावना वालिमर्दना त्वं शरणं। प्रजानुरञ्जन त्वं शरणं त्रैलोक्यपालक त्वं शरणं। सजलश्यामघन हनुमज्जीवन रघुकुलनन्दन त्वं शरणं। राजीवलोचन त्वं शरणं अजानुबाहु त्वं शरणं। काकपक्षधर कोदण्डधारी काकुत्सकेतु त्वं शरणं। सगुणनिर्गुण त्वं शरणं विश्वाधारा त्वं शरणं। पूर्णकामहरि सत्यप्रतिज्ञत आत्मा रामा त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं। जानकी जीवन त्वं शरणं जानकी जीवन त्वं शरणं। नारायण नारायण जय गोविन्द हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। नारायण नारायण भद्रवदरीश हरे। नारायण नारायण वरदानाथ हरे। नारायण नारायण सुन्दरवदन हरे। नारायण नारायण पावन चरण हरे। नारायण नारायण सज्जन शरण हरे। नारायण नारायण अरविन्दाक्ष हरे। नारायण नारायण भजनानन्द हरे। नारायण नारायण कृपाम्बुवाह हरे। नारायण नारायण भावाधार हरे। नारायण नारायण कलिमलहरण हरे। नारायण नारायण कमलाकान्त हरे। नारायण नारायण करुणा सिन्धु हरे। नारायण नारायण वत्सल हृदय हरे। नारायण नारायण नतजनपाल हरे। नारायण नारायण चित्कमलार्क हरे। नारायण नारायण संवित्सार हरे। नारायण नारायण आनन्दाब्धि हरे। नारायण नारायण सुखितानन्द हरे। नारायण नारायण जय गोविन्द हरे। नारायण नारायण जय गोपाल हरे। विभूषितकरा नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्ब फलाधरोष्ठात् पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा पूर्णेन्दु सुन्दरमुखा दरविन्दनेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने।
कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते, मुकुन्द विष्णु भगवन् नमस्ते। पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ, गोपाल कृष्ण भगवान की जय। आज भागवत कथेचा 4था दिवस आहे. आज आपण यामध्ये थोडा थोडा जो भगवंताच्या अधिदैविक रूपाचा भाग बघतो आहोत. रोज थोडा थोडा भाग बघितला, कारण दुसऱ्या दिवशी पुष्कळ रेटून नेला आपला विषय, आणि मग त्याच्यातला जो थोडा थोडा राहिलेला भाग आहे तो आपण पाहत चाललो. तर आज आपल्याला त्यातले जे 14 भुवनं आहेत त्या संबंधाने तलातल रसातल या पाताळ भुवनांचा विचार जरा अधिक विस्ताराने, त्यानंतर नरक त्याचं जे स्थान आहे त्याचा, आणि ज्या शेष अनंतांनी या पृथ्वीला आपल्या फण्यावरती तोलून धरलेलं आहे त्या शेष अनंताचा लोक आणि त्या लोकाच्या संबंधाने त्याचं वर्णन, असा जो विषय आहे तो विषय आपण आज पहिल्यांदा पाहूया. त्यामध्ये आपण बघितलेला विषय पुष्कळ मोठा आहे, पुष्कळ विस्ताराने आहे. हे शिंशुमार चक्र आता खूप वेगळ्या ह्यानी बघायला पाहिजे असं नाही, एक संकल्पना आपल्या डोळ्यापुढे स्पष्ट आहे. आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 3ऱ्या स्तरावरती ध्रुवलोकाची नियुक्ती केलेली आहे. पहिला सुमेरू पर्वत आहे, दुसरा मानसोत्तर पर्वत आहे, आणि 3रा ध्रुवलोक आहे. त्या ध्रुवलोकाच्या भोवती हे सगळं ब्रह्मांड फिरतं आहे. हे आपण त्या दिवशीच्या उत्पत्तीच्या भागामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आता ह्या भागाच्या विषयी जर आपल्याला विषय समजून घ्यायचा तर आपल्याकडे हे जे फिरणारं चक्र आहे याला आपल्याकडे तत्वतः शिंशुमार चक्र असं म्हणतात. तसं म्हणण्याचं कारण असं की शिंशुमार नावाचा एक जलचर आहे. त्या जलचराला शेपूट आहे, तोंड आहे, पण त्याचं तोंड खाली वळलेलं आहे, आणि त्याच्यासारखं काहीसं ह्या चक्राचं रूप आहे, आणि म्हणून त्यांनी त्याचं नाव शिंशुमार असं ठेवलं आहे. हे चक्र त्या सुमेरू पर्वताच्या भोवती सगळ्यांना घेऊन फिरत असतं. त्याचबरोबर दुसरं असं आहे की हा जे त्याचं शरीर आहे त्या शरीराच्या जो गोलाकार भ्रमण आहे त्यामध्ये त्याचं जे खालच्या बाजूला असलेलं तोंड आहे ते तोंड म्हणजे ब्रह्मदेव आहे, त्याची शेपटी म्हणजे ध्रुव आहे, आणि त्याचा मध्य म्हणजे सप्तर्षी आहेत. त्यामुळे खाली ध्रुव आहे, त्याच्यावर सप्तर्षी आहेत, आणि तपा हा लोक त्याच्यावर आहे. ब्रह्मदेवाचं स्थान जे आहे ते त्याच्यावरती आहे. आणि म्हणून आपल्याला इथे त्यांनी जे विषय मांडला आहे तो असा आहे की धान्याची मळणी करताना आपण काल बघितलं की एक लहान दोर आहे, एक त्याच्याहून मोठा दोर आहे, एक त्याच्याहून मोठा दोर आहे, आणि सगळं धान्य त्या खळ्यामध्ये टाकलेलं आहे. आणि त्या खळ्याच्या बाहेरच्या बाजूनी काही जण त्याला एक खंदकासारखं खणतात, काही जण सपाट जमीन ठेवतात,
आणि त्या सपाट जमिनीवरती कणसं टाकलेली असतात आणि त्या तीनही पातळीवरती ते बैल घाण्याला जुंपलेले, मध्ये एक त्याचा उभा खुंटा असतो आणि त्या खुंट्याच्या भोवती ते फिरत राहतात. तसं आहे. आणि हे सगळं शिंशुमार चक्र त्या पद्धतीने फिरतं आहे. आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं चालवण्याकरता कोण कोण त्यामध्ये अंतर्भूत आहेत. कर्माची गती आहे. म्हणजे सूर्याला कोणतं कर्म दिलं आहे, चंद्राला कोणतं कर्म दिलं आहे, असं प्रत्येक ग्रहादिकांना दिलेलं त्यांचं त्यांचं कर्म आहे. प्रत्येकाला कालाची गती दिलेली आहे. त्यामुळे कालगती प्रत्येकाकडे आहे. त्याचबरोबर हे जे चैतन्य आणि जड आहे, या दोघांनी एकमेकांना जे सामावून घेतलं आहे ते एकत्रित झालेले आहेत. आणि त्याच्यामधून जे उत्पन्न झालेलं आहे ते म्हणजे पुरुष आणि प्रकृती. त्या दोघांच्या संयोगानंतर जे प्रत्येकाला नेमून दिलेलं आहे, त्या नेमून दिलेल्या कक्षेमध्ये, त्या नेमून दिलेल्या नियमांमध्ये कर्म नुसतं दिलं नाही आहे, कर्माच्या बरोबर कर्माची गती पण दिलेली आहे, कर्माची कक्षा पण दिली आहे, कर्माची मर्यादा पण दिली आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाचं कर्म हे त्याप्रमाणे मर्यादित केलेलं आहे. जसं आपल्या सृष्टीत बघतो आपण की आपल्याला आपली कर्मसुद्धा मर्यादित केलेली आहेत. पशुपक्ष्यांना त्यांची कर्म मर्यादित केली आहेत, त्यांच्या बुद्धीप्रमाणे, त्यांच्या समजाप्रमाणे. आणि त्यामुळे या मर्यादित केलेल्या अशा कर्माच्या गतीला प्रत्यक्ष त्या पुरुष प्रकृतीच्या संयोगामुळे त्या चैतन्याचा किती भाग उपयोगात येतो, अशा अनेक नियमांच्या मध्ये हे सबंध सृष्टीचं चक्र फिरत आहे. आणि म्हणून या चक्रामध्ये असणारं जे नियंत्रण, जे संतुलन आणि त्याचबरोबर त्याचे होणारे परस्परांना लाभ किंवा त्यांचा असणारा परस्परांशी संबंध, हा संबंध ब्रह्मांडाच्या ठिकाणी असणारं जे भगवंताचं विश्वरूप आहे, त्या विश्वरूपातल्या प्रत्येक जीवाशी निगडीत आहे. म्हणून आम्ही आमचं ज्योतिष बघतो, म्हणून आम्ही मुहूर्त बघतो, म्हणून आम्ही स्थान बघतो, म्हणून आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करतो. मग आपण म्हणतो वनस्पती नक्षत्राशी जोडलेल्या आहेत, आपण म्हणतो नद्या आदी आहेत, त्यांचा संबंध ह्या सृष्टीशी सर्व एकमेकांशी जोडलेला आहे. आणि त्याच्याकरता वेदामध्ये तत्त्व असं सांगितलं आहे की परस्पर आश्रयत्व, हे सगळे एकमेकांच्यावर अवलंबून आहेत. कुणीतरी त्यातला एक सिद्धांताचा भाग घेतो आणि त्याच्यावर आपला सिद्धांत विकसित करतो. तसं आज आपण बघतो तशा अनेक थिअरीज आलेल्या आहेत आज समोर आपल्या, की वेगवेगळ्या थिअरीजचा उपयोग, जसा ॲक्युप्रेशर आहे, ॲक्युपंक्चर आहे, कलर थेरपी आहे, या सगळ्या थेरपीज ज्या आहेत त्याला एक त्याची अत्यंत मर्यादा आहे. त्या मर्यादेमध्ये त्या गुणधर्माचा वापर आणि त्याच्या अनुषंगाने त्याचा उपयोग. पण ह्या सबंध सृष्टीमध्ये हे सर्व एकमेकांशी जे जोडलं गेलेलं आहे, त्यामुळे आमच्याकडे किंवा हे सगळे भागवत आदी ग्रंथ आम्हाला हा सगळा आग्रह आणि काही तत्त्व का मांडून सांगतात, त्याचा आग्रह का करतात, त्याचं कारण एकच, ते म्हणतात एका परमात्म्याची उपासना करा, बस आहे. ह्या छोट्या छोट्या क्षेत्रांच्या मागे धावू नका. कारण समाजामध्ये रोग कावळ्याच्या छत्र्या उगवल्यासारखे एक नवीन विचार समोर येत असतात, ते त्यांच्या दिशेने कार्य करत असतात. त्याच्या कार्याचा जेवढा लाभ आहे तो घेऊ नका. पण एका परमेश्वराची उपासना केली तर सर्व क्षेत्रातले लाभ मनुष्याला मिळतात. याच्यावर जर माणसाची सुदृढ श्रद्धा असेल तर त्याला बाकीच्या गोष्टींकडे वळण्याची आवश्यकता नाही आहे. आणि त्यामुळे पुन्हा ज्या चर्चेच्या अनेक गोष्टी आहेत, अंधश्रद्धा आहे, मनुष्य पॅरामेडिकल ब्रांचेसमध्ये जातो, मनुष्य मूळ विषयांना सोडून अनेक इतर विषयात रमतो, अशा अनेक गोष्टी समाजामध्ये ज्या येतात, त्या सर्वांच्या मागे ह्या तत्त्वज्ञानाने एकच सांगितलं आहे की जे सामर्थ्य तुम्ही छोट्या छोट्या कोणत्या तरी गोष्टीतून मिळवायचा प्रयत्न करता, ते ईश्वराची एक पूर्ण उपासना जर झाली तर ती उपासना मनुष्याला सर्वांगीण फल देते. या छोट्या छोट्या विचारांमधून मिळणारं जे फल आहे ते तेवढंच आहे, ते तितकंच मर्यादित आहे. असो, त्यामुळे हे जे चक्र आहे, ह्या चक्रामध्ये त्यांनी सबंध विश्वरूपाचा विचार मांडला आहे. हे सगळं फिरणारं चक्र म्हणजे भगवंताचं अधिदैविक असं शरीर आहे. त्या शरीराचा एक छोटासा भाग आपल्याला
वाचून दाखवते की याच्या वरच्या हनुवटीमध्ये अगस्ती ऋषी आहेत, खालच्या हनुवटीमध्ये नक्षत्ररूप यम आहे, तोंडामध्ये मंगळ आहे, त्याच्या वशिंडामध्ये बृहस्पती आहे, त्याच्या छातीमध्ये सूर्य आहे, हृदयात नारायण आहे, मनात चंद्र आहे, नाभीत शुक्र आहे. म्हणाले अश्विनी कुमार त्याच्या हृदयावर आहेत, प्राण आणि अपानामध्ये बुध, गळ्यात राहू. अशा प्रकारे ह्या सर्व चक्रामध्ये या सर्व ग्रहांचा, ताऱ्यांचा, नक्षत्रांचा, सर्वांचा एकत्र विचार मांडलेला आहे. तर पुष्कळ त्याचा विचार करायचा तर आपल्याला बराच बारकावा आहे, पण एक विषय समजून पुढे जायचं आहे. एवढ्या भूमिकेतनं आपण त्याच्यामध्ये पाहिलं आहे आणि एवढंच आम्ही लक्षात ठेवलं तर बस आहे की हे भगवंताचं आधिदैविक रूप आहे. आणि भगवंत ज्या ज्या म्हणून आपल्यासमोर लीला करतो त्या सर्व लीला केवळ अधिभौतिक नाहीत. भगवंत इथे पृथ्वी तलावर अवतार घेतात आणि लीला करतात. ती लीला फक्त भौतिक नाही, ती लीला फक्त अधिदैविक नाही, ती लीला फक्त आध्यात्मिक नाही. त्या लीलेमध्ये ह्या सगळ्यांचा समावेश आहे. आता पुढे आपण सूर्य आणि चंद्र जे आहेत ते यामध्येच असणारे 2 ग्रह आहेत आणि त्यांचा विचार करता हा तप्त गोल आहे आणि त्याचा विस्तार सूर्याचा 10,000 योजन आहे, चंद्राचा विस्तार 12,000 योजन आहे आणि राहूचा विस्तार 13,000 योजन आहे. सूर्य आणि चंद्र यांच्यातलं अंतर आणि यांच्यामध्ये असणारं जे एकमेकांचं आकर्षण आणि त्याच्यावरती आमच्या पृथ्वीवरती होणारे जे कालाचे बदल आणि मापन, यामध्ये आपल्याला माहिती आहे चांद्रमास आहे, सौरमास आहे. आणि त्याचबरोबर त्या दोघांच्यामध्ये जर आपण चांद्रमास स्वीकारला तर किंवा सौरमास स्वीकारला तरी जो कालाचा पडणारा फरक आहे तो जुळवून घेण्याकरता जी गणितं केली जातात त्याचा संबंध त्याच्या संतुलनाशी आहे. म्हणजे सूर्य आणि चंद्र यांच्यातलं संतुलन टिकलं पाहिजे. त्याकरता इथे आपण असं म्हणू की काव्यात्मकरित्या त्यांनी असं म्हटलं आहे की भगवंतांनी आपलं सुदर्शन चक्र या दोघांच्या खाली फिरतं ठेवलं आहे. त्याला आपण काही म्हणा, कोणत्याही प्रकारची शक्ती म्हणा, की जसा आज मी काल उल्लेख केला त्याप्रमाणे की इंटरप्लॅनेटरी फोर्सेस हे जे आजच्या हॉईल नारळीकर सिद्धांतांनी पुढे आणले आणि त्यांनी त्याविषयी काही विचार केला. अर्थात आज ती पण थिअरी, आज ती पण भूमिका बाद झालेली आहे, आज तीही शिल्लक राहिलेली नाही. पण एक निश्चित आहे की परस्परांच्यामध्ये काही आकर्षण आहे आणि परस्परांच्यामध्ये असणाऱ्या दाबांमध्ये काही संतुलन आहे. एवढं लक्षात घेऊन आपण पुढे जाऊ. त्यांच्या खाली जो राहू आहे तो राहू पौर्णिमा आणि अमावस्या या 2 दिवशी या 2 ग्रहांच्या जवळ येतो आणि तो जेव्हा जवळ येतो तेव्हा पौर्णिमेला चंद्राला ग्रहण लागतं आणि अमावस्येला सूर्याला ग्रहण लागतं. आणि दर पौर्णिमा आणि दर अमावस्या ग्रहण असतंच, ते कुठे ना कुठेतरी असतं. ते आपल्याला प्रत्येक वेळी दृश्य असतंच असं नाही, परंतु ही सगळी कालाची जी गती आहे त्याच्यामध्ये हा एक भाग, हा एक ज्याला आपण परिणाम म्हणतो तो अनुभवाला येतो. आता ह्या सूर्य चंद्र राहू यांच्या खाली अंतरिक्षामध्ये यक्ष, राक्षस, पिशाच, प्रेत, भूत ह्या सगळ्यांचा विहार आहे. त्याच्या आपण खाली आलो, त्याच्या खाली 100 योजनं म्हणजे 800 मैल आम्ही खाली आलो की त्या अंतरावरती ससाणे, गिधाड, गरुड हे सगळे जास्त उंच जाणारे पक्षी आणि मग बाकीचे पक्षी उडतात. हा त्यांच्या आकाशामध्ये भ्रमणात ही सगळी सृष्टी आहे. ही सगळी सृष्टी भगवंताच्या त्या अधिदैविक रूपामध्ये कशी सामावली आहे याचं वर्णन आहे. त्याच्यापुढे ते म्हणाले की आता ही पृथ्वी, हिच्यावर आपण ज्या सप्तलोकांचा विचार मांडला की ह्या भूच्या वरती भुवा म्हणजे अंतराळ आहे, अंतराळाच्या वर स्वर्ग आहे, स्वर्गाच्या वर आपण म्हटलं तसं जन्माला येताना हे 3 लोक त्या ब्रह्मांडामध्ये जन्माला येतात. नाश ह्या 3 लोकांचा होतो. आध्यात्मिकदृष्ट्या आपण काय विचार करतो, कशाचा विचार करतो त्याची ही पार्श्वभूमी आहे की स्वर्गाचा विचार करू नका, स्वर्गात राहण्याची इच्छा करू नका. कशाकरता करू नका? कारण हा संपणार आहे, हे शाश्वत नाही आहे, हे कायमचं नाही आहे. आणि त्यामुळे जो लोक कायम आहे, जो लोक टिकणार आहे तो हा लोक आहे. आणि त्यामुळे त्या लोकाच्या पुढे जो विचार आहे, जातात ते लोक वरचे कोणते 3
ह्या 3 लोकांच्यामध्ये फक्त गतागत आहे. आणि म्हणून त्याच्या खाली, पृथ्वीच्या तळाच्या खाली, भूमीच्या खाली विवर आहेत. आणि त्या विवरांना त्यांचं वर्णन केलं आहे की तो पृथ्वीचा विस्तार आहे. आणि त्या विस्तारामध्ये त्यांचे 7 भाग आहेत. आपल्याला माहिती आहे सप्तपाताळ, म्हणजे अतल, वितल, सुतल, महातल, तलातल, रसातल आणि पाताल, असे हे 7 त्याच्या ठिकाण. आणि ती सगळी विवर बिळं आहेत. आणि त्या विवरांच्यामध्ये खूप मोठमोठी 10-10 हजार योजनांची बिळं आहेत. एक एक बीळ एकेका बिळापासून 10-10 हजार योजनं लांब आहे. त्या जशा पृथ्वीतलावरच्या वस्त्या आहेत तशाच त्याही पाताळातल्या वस्त्या आहेत. त्याच्यामध्ये कोण कोण राहतात? त्याच्यामध्ये दैत्य राहतात, दानव राहतात, नाग राहतात. हा त्यांच्या वस्तीचा विशेष भाग आहे. स्वर्गापेक्षासुद्धा अत्यंत सुखकारक असा पाताल लोक आहे. त्या लोकामध्ये जे वैभव आहे, त्या लोकामध्ये जे उपभोग आहेत, त्या लोकामध्ये जे परस्परांच्यामधलं प्रेम आदी गोष्टी आहेत, ज्यातून मनुष्याला आनंद मिळतो, असा सर्व भाग पाताल लोकात आहे, देवलोकात नाही आहे. देवलोकामध्ये अशा प्रकारचं सुख नाही. तो एकटा जीव ते एकटे भोग भोगतो. त्याला कुठलं नातं, कुठले संबंध, त्याचा आनंद किंवा काही खाणं पिणं, निसर्ग याचे काही वेगळे भोग कुणाच्या बरोबर तो अनुभवतो असं नाही आहे. तो एकटा एक जीव त्याचा अनुभव घेतो, खाली येतो. या पाताळ लोकामध्ये मात्र जसं मनुष्य लोक आहेत तशी व्यवस्था आहे तिथे. आणि त्या व्यवस्थेमध्ये हा केवळ भोग लोक आहे. या लोकामध्ये केवळ उपभोग घ्यायला मिळतो. आता त्यांनी त्या प्रत्येक अतल, वितल, सुतलांचं वर्णन केलं आहे. तर त्यांनी सांगितलं की हे जे पहिलं विवर आहे ते ह्या सगळ्या विवरांना बनवणं आणि आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांना सुशोभित करणं, म्हणजे त्यांचं इंटिरियर करणं, हे सगळं मयदानवानी केलेलं आहे. तो मयासूर जो आहे त्याच्या ठिकाणी अत्यंत कला विकसित आहे. आणि त्या विकसित कलेनी तो ह्या सर्व विवरांना, म्हणजे ह्या सर्व लोकांना अत्यंत सुशोभित करतो. त्याच्याकडून उत्तम प्रकारच्या फरशा, म्हणजे आजच्या भाषेत टाईल्स, आणि उत्तम प्रकारचं त्या त्या ठिकाणचं सजावट किंवा त्याचं सुशोभीकरण हे सगळं मयदानवानी केलेलं आहे. त्याच्यात एक वैशिष्ट्य आहे की तिथे सूर्याचा प्रकाश पोचत नाही त्या पाताळ लोकामध्ये. आणि म्हणून तिथे दिवस आणि रात्र अशी कालाची विभागणी नाही आहे. तिथे अखंड अंधारच आहे. आणि त्या अंधारामध्ये जो उजेड आहे तो नागांच्या मस्तकावर असलेल्या मण्यांचा जो उजेड आहे त्यांनी हे प्रत्येक जो लोक आहे तो प्रत्येक लोक त्यांनी प्रकाशित केला आहे. आणि ते उत्तम अशा दिव्य अशा प्रकाशामध्ये त्यांचं जीवन फार उत्तम प्रकाराने व्यतीत करतात. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की ह्या कोणत्याही लोकामध्ये ते लोक जे काही सेवन करतात त्याच्यामध्ये दिव्य औषधी आहेत, त्यात रस आहेत, रसायनं आहेत, अन्न आहे, पाणी, स्नान आदी आपण जसे व्यवहार करतो असे सगळे व्यवहार आहेत. त्यांना शारीरिक रोग नाहीत, त्यांना वृद्धावस्था नाही, त्यांना अन्य कुठल्याही प्रकारे थकवा येणं, शिथिलता, शरीराला खराब होणे, अस्वच्छ होणे असं शरीराच्या ठिकाणी काही नाही. सुंदर, स्वस्थ, तरुण असं शरीर आणि अत्यंत उत्तम श्रेष्ठ प्रतीचे असे भोग त्या ठिकाणी प्राप्त होतात. आता त्यांनी सांगितलं की त्यांना भय कोणाचं आहे? त्या सर्व लोकांना भय फक्त सुदर्शन चक्राचं आहे. जर भगवंताचं सुदर्शन चक्र खाली पाताळाकडे येऊ लागलं तर मात्र तिथे भय उत्पन्न होतं. अतल नावाचा जो लोक आहे त्या लोकामध्ये मय नावाचा दानव, जो आपण आता मयासूर म्हटलं, तो मयासूर, त्याचा पुत्र बल नावाचा असुर हे तिथे राहतात. आणि त्यांनी 96 प्रकारची माया रचलेली आहे. अनेक प्रकारच्या मायां. आता मग त्याचे वेगवेगळे उपयोग. आता जसं आपली पण माया आहेच ना. आता इतकी वर्ष आपण दिवाळीला सुशोभीकरण करताना जे दिवे लावत होतो आणि आता LED आल्याबरोबर सगळ्या दुकानांमधून बघा सुशोभीकरणाचा प्रकार बदलून गेला. काही करावंच लागत नाही. ती स्त्रीपणा आणि चिकटवा संपलं. मायाच आहे ना, दुसरं काय आहे? या अशा प्रकारे निरनिराळ्या माया, म्हणजे फार सोपं आणि अतिशय उत्तम असं आपल्याला उत्तम प्रकाराने भासमान करून देणारं असं अनेक प्रकारचं त्याचं मूळ रूप, म्हणजे त्याची तत्त्व, त्याची प्रिन्सिपल्स किंवा तत्वतः बनवलेली गोष्ट आणि त्याची
वेगवेगळी ॲप्लिकेशन्स, त्याचा वेगवेगळ्या प्रकारे केलेला उपयोग हे मयासुराचं वैशिष्ट्य आहे. आणि पूर्वीच्या काळी जो पाताळात होता तो पृथ्वीतलावर येत नव्हता असं नाही, जो स्वर्गात होता तो पृथ्वीतलावर येत नव्हता असं नाही आहे. आणि त्यामुळे जेव्हा दुर्योधनाने आपलं राजगृह, राजदरबार, त्याला जेव्हा त्या राजसूय यज्ञानंतर त्यांनी जेव्हा पांडवांना आपल्याकडे बोलावलं किंवा पांडवांनी त्यांना त्यांच्याकडे बोलावलं असं म्हणू आपण, की जसं दुर्योधनाने आपलं नगर उत्तम करून घेतलं होतं, पांडवांनी पण उत्तम करून घेतलं होतं. त्यांनीसुद्धा मयासुराला बोलावलं होतं, दुर्योधनानेसुद्धा मयासुराला बोलावलं होतं. त्या मायेच्या साह्याने प्रत्येकजण उत्तम प्रकाराने राहत असे. थोडक्यात असा भाग की जो अतलामध्ये राहणारा आहे तो मयासूर आहे. त्याच्या खाली वितल लोकांच्यामध्ये हाटकेश्वर नावाचा महादेवाचा एक अवतार, एक स्वरूप तिथे राहतं. आणि महादेव आपल्या पार्षदांच्या सहित, भूतगणांसहित तिथे राहतात. वितल नावाचं त्याच्या खालचा लोक आहे. त्या वितलाच्या खालचा लोक आहे तो सुतल नावाचा आहे. अतल झाला, वितल झाला, जिथे हाटकेश्वर राहतो आता सुतल आहे. आता आपल्याला माहिती आहे की राजा बली, आज आख्यान आहे त्यांचं, त्या राजा बली जो विरोचनाचा पुत्र आहे तो त्या लोकामध्ये राहतो. त्यानंतरचा जो लोक आहे त्या प्रत्येक लोकाचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एकेका लोकाचं एक एक वैशिष्ट्य आहे. आता सुतल लोकाच्या खाली तलातल जो आहे त्याच्यामध्ये दानवांचा राजा यम राहतो. आणि तो जो यम आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी त्या मयासुराला, जी पुन्हा वरती एक मयासूर आहे, इथे पण एक मय आहे. ह्या मयानी त्या लोकामध्ये, आपल्याला माहीत असेल आता त्रिपुरी पौर्णिमा जवळ आली आहे, तर त्याला त्रिपुरासूर असं नाव दिलेलं आहे. असुर आहे तो. आणि त्यांनी 3 नगरं अशी बनवली की त्या एकावर एक नगरं आहेत ती आणि अंतरिक्षामध्ये आहेत. आणि ती नगरं एका नक्षत्रावरती फक्त एका रेषेमध्ये येतात, अन्यथा ती आपल्या आपल्या आसाभोवती वेगवेगळी फिरत राहतात. आता त्यांनी पुष्कळ बलवान झाला, त्याची काही कथा आपल्याला बघायची नाही, पण त्याच्या एका विशिष्ट नगरांच्या स्थितीमध्ये त्या नगरांचा नाश करणं शक्य होतं. आणि भगवंतांनी विष्णूच्या साह्याने, म्हणजे शंकर भगवानांनी विष्णूच्या साह्याने विष्णूंचाच बाण जोडून ती जी 3 नगरं एका रेषेत आहेत त्या 3ही नगरांचा एका रेषेत आल्यानंतर नाश करण्याचा काळ धरून, ते पुष्य नक्षत्र धरून त्यांनी त्या नक्षत्रावर त्याचा नाश केला. त्रिपुरांचा स्वामी आणि त्याचा नाश म्हणून तो त्रिपुराचा नाश करणारा असा. आणि मग ती पौर्णिमा जी आहे ती त्रिपुरी पौर्णिमा म्हणून ओळखली गेली. आणि भगवंतांनासुद्धा त्रिपुराच्या या नाशामुळे मिळालेलं जे एक विशेष असा भाग आहे, म्हणजे त्यांच्या कर्तृत्वामध्ये जे जे समाविष्ट झालं त्यामध्ये हाही एक मोठा समाविष्टतेचा भाग आहे. आता आपल्याला इथे ते आख्यान आपल्याला सांगायचंही नाही, तो इथला भागवताचा विषय नाही, नाहीतर ते खूप मोठं आख्यान आहे की जे भगवंताचं महात्म्य वाढवणार आहे. आणि त्यामुळे तो त्रिपुरासूर हा त्या तलातलामध्ये राहणार आहे. त्याच्या खाली महातल आहे. त्या महातलामध्ये कद्रूपासून उत्पन्न झालेल्या अनेक डोकी असलेल्या अशा नागांची वस्ती आहे. आणि ते नाग, त्याच्यामध्ये नावच घ्यायचं तर कुहक, तक्षक, कालिया, सुषेण अशी त्या नागांची नावं आहेत. त्यांचे मोठमोठे फणे आहेत. त्यांच्याही ठिकाणी पुत्र, मित्र, कुटुंब अशी सगळी त्या ठिकाणीसुद्धा त्यांची पद्धती आहे जीवन जगण्याची. आणि त्यामुळे ते मात्र सुदर्शन चक्राला खूप घाबरतात, ते गरुडाला पण खूप घाबरतात. त्यामुळे ते बाहेर विहार करण्याकरता जेव्हा पडतात त्यावेळी फार सावधगिरीने बाहेर पडतात, कारण त्यांना असं वाटतं की केव्हाही गरुड आपला नाश करायला या लोकामध्ये येईल. त्यांच्या खाली रसातल आहे. त्या रसातलामध्ये पणी नावाच्या दैत्यांचं राज्य आहे किंवा त्यांची वस्ती आहे आणि दानवांची वस्ती आहे. त्याच्यामध्ये आता कुठेतरी कथेमध्ये संबंध आपल्या आला तर निवात कवच आहे, कालेय आहे, हिरण्यपुरवासी आहे, अशी त्यांची नावं घेऊन जेव्हा कुठे कथा येतात तेव्हा या पातालातल्या त्या जीवांचा किंवा त्या वस्ती करणाऱ्या दैत्य दानवांचा
संबंध येतो. त्याच्या पुढे त्यांनी असं सांगितलं की ह्या ठिकाणी जे मोठे मोठे सर्प राहतात ह्या रसातलामध्ये, त्यांना इंद्राच्यापासून सुद्धा थोडंसं भय आहे. कारण इंद्राने ते, आपण जर ऋग्वेदाचा अभ्यास केला तर त्यामध्ये त्या सरमा नावाच्या दूतीनी जे मंत्र म्हटलेले आहेत त्या मंत्राचं भय ह्या सर्पांना आहे. आणि म्हणून ह्याच्या पुढचा जो लोक आहे तो रसातलाच्या खाली असलेला पाताळ लोक आहे. तिथे शंख, कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र अशा नावाचे शंखचूड असे मोठमोठे क्रोधी आणि मोठा फणा असलेले असे नाग आहेत. आता आज आपलं समुद्रमंथनाचा विचार आहे, त्याच्यामध्ये ज्या वासुकी नागाला घेतलेलं आहे तो वासुकी नाग ह्या पातालामध्ये राहतो. आणि हे सर्व जे नाग आहेत ते कुणाला 100 फणे आहेत, कुणाला 1000 फणे आहेत, कुणाला 50,000 फणे, खूप फण्यांनी युक्त असणारे हे नाग आहेत. आणि या फण्यांवर चमकणारे मणी आहेत ते इतके प्रभावी आहेत की त्या मण्यांमुळे सर्व लोक आहेत ते उजळून निघतात. ही एक त्यांची आपल्याला ओळख की जी पाताल लोकांची ओळख आहे. शिंशुमार चक्राच्या निमित्ताने आपण या संबंध भगवंताच्या देहाची ओळख केली. त्या देहातला हा जो भाग आहे पाताल लोक, हा 14 भुवनांमधली 7 भुवन आहेत. जी वरची भुवनं 7 आहेत, भूः भुवा स्वाहा महाः जनाः तपाः सत्यम, ते वरचे 7. आणि हे खालचे अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल असं मिळून ह्या 14 भुवनांचा व्याप आहे. याच्या खाली पाताल लोकाच्या खाली 30,000 योजनांच्या वरती भगवंतांची एक तामसी नित्यकला आहे. तामसी म्हणजे जी नष्ट करणारी आहे, म्हणजे जी या सगळ्या सृष्टीचा नाश करणारी आहे अशी कला आहे. ती अहंकारामधून निर्माण झाली आहे. म्हणजे आपण जे परवा पाहिलं होतं की महत्त्व आणि अहंकार तत्व, त्या सांख्य तत्त्वज्ञानाप्रमाणे त्यातल्या अहंकाराच्या पातळीवर तिथे वैशिष्ट्य काय तेही आपल्याला फार आवश्यक आहे असं नाही. आवश्यक असलेला भाग एकच आहे, तो असा की तिथे द्रष्टा आणि दृश्य यातला भेद राहिलेला नाही. तिथे सगळं एकच आहे. त्या सृष्टीमध्ये पृथ्वीतलावर त्रिपुटी आहे, अशी त्रिपुटी तिथे नाही. द्रष्टादृश्याचा भेद तिथे नाही. तिथे सगळा एक भाव आहे. आणि त्यामुळे त्या लोकामध्ये त्यांनी सांगितलं की त्याला सगळ्याचं आकर्षण करून तिथे फक्त एकरूपाने राहणारा हा भगवान आहे, म्हणून त्याला संकर्षण असं म्हणतात. त्याचं नाव त्याकरता संकर्षण आहे. आणि तो शेषनाग अनंत आहे. आणि तो शेषनाग अनंत रामाच्या चरित्रामध्ये किंवा राम अवतारामध्ये तो लक्ष्मण झालेला आहे आणि कृष्णावतारामध्ये तो बलराम झालेला आहे. आणि म्हणून बलरामाला संकर्षण म्हणतात. अर्थात दुसरंही कारण आहे की तो गर्भही संकर्षण केला गेला म्हणूनही संकर्षण नाव आहे. परंतु ह्या अनंत नागांना संकर्षण असं नाव आहे. इथे भगवंताला 1000 फणे आहेत. त्या ठिकाणी त्याच्यावर सगळं आपली जी पृथ्वी आहे ती त्या 1000 फण्यांच्यापैकी एका फण्यावरती ठेवली आहे, ती मोहरी एवढी आहे. तर ते केवढं विशाल रूप आहे भगवंतात. हे सगळं अधिदैविक रूप आहे ना, हे भगवंताचं विराट रूप आहे. म्हणजे जसं विश्वरूप दर्शन अर्जुनाला भगवंतानी घडवलं, तो त्याचा एक मासला बघतो आहे तर तो हैराण होऊन गेला आणि ते पाहणं त्याला अवघड झालं. या सृष्टीची सर्व कल्पना करणं अवघड आहे. हा एकच त्याच्या मागचा जास्त आपण प्रकर्षाने लक्षात घेण्यासारखा विचार आहे असं म्हणूया. की जेव्हा विश्वाचा संहार करण्याची वेळ येते, प्रलयाचा काळ येतो, त्यावेळी त्यांच्याजवळ असणारे जे 11 रुद्र आहेत त्या 11ही रुद्रशक्ती कार्यकारी होतात. त्यांच्या हातात त्रिशूळ असतो, त्यांचे डोळे 3 आहेत, म्हणजे ते त्रिनेत्र आहेत तिथे असणारे. आणि ते सगळे भगवान संकर्षणाच्या आज्ञेने आपल्या कार्याला सुरुवात करतात. आणि मग पृथ्वीतलापासून हे सगळं जे ब्रह्मांड आहे, आता पृथ्वीतल हे नुसतं ब्रह्मांड आहे असं समजायचंच नाही. या ब्रह्मांडामध्ये अनेक अशा सूर्यमाला, या ब्रह्मांडामध्ये अनेक तारे, नक्षत्र, ग्रह, या सगळ्यांच्या सहित भूलोक, अंतराळ आणि स्वर्ग या तिघांना जे एकत्र केलं आहे, ह्या सगळ्याचा नाश होतो. अनंत देव हे अनेक गुणांचे सागर आहेत. त्यांच्या
ठिकाणी जसं विष्णूचं अत्यंत उत्तम देखणं रूप आहे, तसंच अनंताचंही रूप अत्यंत देखणं आहे. आणि त्यांच्या एकाच कानामध्ये कुंडल आहे. भगवान विष्णू जसे पिवळ्या रंगाचं वस्त्र धारण करतात, तसे हे निळ्या रंगाचं वस्त्र धारण करतात, नील वस्त्र धारण करणारे आहेत. त्यांच्याही गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, त्यांच्याही गळ्यामध्ये कमळांची माळ आहे, वैजयंती माळ आहे. अशा प्रकारे वर्णन हे सगळं विष्णूशी साधर्म्य साधणारं आहे. आणि ह्या संकर्षणांनी आपल्या लोकामध्ये राहून ह्या पृथ्वीला सांभाळण्याचं काम केलेलं आहे. पृथ्वीच्या दृष्टीने त्यांचा संबंध आपल्याशी जो आहे तो अनेक प्रकारे, आत्ता आपण म्हटलं तसं की भगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा हे भगवंताचं अभिन्न असणारं रूप पुन्हा जन्माला येतं त्यांच्याचबरोबर. भगवंत एकटे कधीच अवतार घेत नाहीत, आपल्याबरोबर अनेकांना घेऊन त्यांचा अवतार असतो. त्यामध्ये कुणी सर्गसृष्टीतले ऋषी असतील, त्यामध्ये कारण आपल्याला माहिती आहे सर्ग आणि विसर्ग ही सृष्टी आहे, जी मूलभूत सृष्टी आहे त्या सृष्टीतले ऋषी आहेत, त्या सृष्टीतल्या देवता आहेत, त्या सृष्टीतले विशेष असे गण आहेत. त्या सगळ्यांना घेऊन भगवंत अवतार घेतात. तर तेव्हा अवतार घेताना कधीही शेषांना घेतलं नाही असं होत नाही. आणि स्वतंत्रपणे शेषांनी आम्हाला या पृथ्वीतलावरती ज्ञान प्रदान केलेलं आहे. आम्हाला माहिती आहे, आम्ही ज्या श्लोकाचा उच्चार करतो आणि आपलं भागवत सप्ताह संपला की दुसऱ्याच दिवशी त्या सगळ्यांची जयंती आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचाम मलम शरीरस्य च वैद्यकेन. योगेन चित्तस्य, योगाने चित्ताची शुद्धी करण्याचं जे काम आहे असा योग भगवान पतंजलींनी शिकवला आहे. पदेन वाचाम, पाणिनीच्या रूपाने आमच्या वाचेचं शुद्धीकरण करण्याचं काम हे पुन्हा शेषावतारच असणाऱ्या ह्या पाणिनींनी केलेलं आहे. आणि तिसरं मलम शरीरस्य च वैद्यकेन, धन्वंतरीसुद्धा आमच्या शरीराचा मल दूर करणारे आहेत. तेही हेच संकर्षण आहेत, तेही हेच अनंतनाग आहेत, तेही हेच सहस्रफड्याचे असणारे असे जे आम्हाला ज्ञानप्रदान करणारे. योगाचं वर्णन करताना त्यांनी म्हटलेलं आहे की ते साक्षात शेषरूपामध्ये बसूनच, त्यांनी असं म्हणतात की त्यांनी त्या शेषरूपामध्ये बसूनच त्यांनी लोकांना योगाचं ज्ञान दिलेलं आहे. धन्वंतरींनी मनुष्यदेह आकार धारण केलेला आहे, आयुर्वेदाचा पुरस्कर्ता. आणि पाणिनीही या पृथ्वीतलावरच्या मनुष्यासारखा देह घेऊन तो आलेला आहे. परंतु योगा करता मात्र आबाहू पुरुषाकारम शंखचक्रासी धारिणम सहस्रशिरसम श्वेतम प्रणमामी पतंजलीम, असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. पतंजली रूपामध्ये ते असे जन्माला येतात. या शेषांनी जे ह्या पृथ्वीलोक, थोडक्यात काय तर स्वर्गलोक असो, पृथ्वीलोक असो, पाताळ लोक असो किंवा अनंत लोक असो, हे चतुर्दश लोक म्हणजे 14 लोक आणि खाली असणारी ही शेषांची सृष्टी आणि अगदी वर असणारी आदी नारायणाचं स्थान जे ब्रह्मदेवाच्या स्थानाच्या पलीकडे आहे, या सगळ्याचा एकत्र विचार केला की भगवंताचं हे अधिदैविक रूप पूर्ण होतं. आता या रूपामध्ये त्याच्यापासून थोडंसं बाजूला असणारं जे रूप आहे ते रूप म्हणजे किंवा तो लोक म्हणजे नरकलोक आहे. आणि त्या नरकलोकामध्ये जी जी म्हणून निषिद्ध कर्म मनुष्याकडनं घडली जातात त्या त्या कर्मांच्या करता त्याला शिक्षा दिली जाते. आणि ती शिक्षा महाभयंकर आहे. आणि पृथ्वीतलावरती मनुष्य ज्या प्रकारचे गुन्हे करतो त्या प्रकारच्या त्या नरकलोकामध्ये पाठवलं जातं. नरकाचे 28 प्रकार त्यांनी इथे वर्णन केलेले आहेत. 28 प्रकारचे नरक आहेत. सगळं फिजिकल, मेंटल सगळं टॉर्चर आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचा छळ केला जातो, सर्व प्रकारांनी त्रास दिला जातो. त्याचं कारण असं, पाप जेव्हा पृथ्वी तलावर तो करतो तेव्हा समोरच्या माणसाचे जसे हाल करतो, कधी मानसिक छळ करतो, कधी शारीरिक छळ करतो, कधी त्या माणसाचा बौद्धिक छळ करतो. कारण आपण पाहतो एक नुसतं नोबेल प्राईज आहे तर त्याच्याकरता एवढं राजकारण आहे, याला मारा का त्याला मारा.
छळ आहे हा, की एखाद्याने एखादं संशोधन केलं आहे आणि ते हरण करून घेऊन गेलेत आणि दुसराच आपल्या नावावरती ते प्रसिद्ध करतो. ज्याचा अनुभव आपण ठायी आपली मुलं परदेशामध्ये शिकायला जातात आणि त्यांनी केलेले जेवढे रिसर्च वर्क आहे ते सगळंच्या सगळं तिकडची मंडळी आपल्या नावावर पब्लिश करतात. त्यांना अडचणीत आणतात. हा काय मनुष्याला बौद्धिक दिलेला त्रास आहे, यातना आहेत, असह्य यातना आहेत. अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारे यातना दिल्या जातात त्या सगळ्या यातनांच्या बाबतीमध्ये त्यांनी त्या प्रत्येक नरकामधल्या ज्या शिक्षा आहेत किंवा जे छळ आहेत ते असे वेगळे वेगळे ठेवलेले आहेत. त्यांचं थोडंसं काही नावं सांगते. एकूण ती 27 आहेत. ते तमिस्त्र, आत्तापर्यंत आपण आलेला तम मोह यातून येणारे, अंधतमिस्त्र, रवरव, महारवरव, कुंभीपाक, कालसूत्र, अशा प्रकारे त्यांची बरीच नावं आहेत. तर ती एवढ्या सगळ्यांमध्ये काय होतं, किड्यांनी चावलं जातं, कृमींमध्ये टाकलं जातं, तप्त अशा पत्र्यांच्यावरून त्यांना फिरायला लावतात. वरून अग्नी आहे, आतून अग्नीचे चटके देतात. म्हणजे खालच्या बाजूनी अग्नी तप्त ठेवतात, वरून अग्नी तप्त आहे आणि त्याच्यात भाजून निघतो आहे. त्या कुंभी पाकामध्ये म्हणजे त्याच्यात टाकून दिलं जातं आणि त्यामध्ये होणारे ज्या यातना आहेत त्या सोसाव्या लागतात. त्याचं वर्णन काही फार सुखाचं आहे असं नाही आहे, परंतु ह्या सर्व प्रकारचे छळ, ह्या सर्व प्रकारचा त्रास हा त्यांना आपण केलेल्या कर्माचं फळ म्हणून भोगावाच लागतो आणि ते भोगण्याकरता म्हणून त्यांना अडकवलेलं आहे त्या नरकामध्ये. आता हा नरक लोक कुठे आहे? आमच्याच लोकांमधला एक लोक आहे का? नाही म्हणाले. आमच्या ह्या 14 भुवनांमध्ये जे समाविष्ट आहे त्यालाच फक्त लोक असं म्हटलेलं आहे. हा जो नरक लोक आहे तो त्यापासून बाजूला आहे. हा पाताळाच्या खाली त्याच्यापासून अलग असलेला असा स्वतंत्र लोक आहे आणि त्याच्यामध्ये आधिपत्य यमाचं आहे. यम स्वतः संयमनी नावाच्या नगरीमध्ये राहतो, पण ह्या लोकांचं राज्य मात्र यम चालवतो. एवढा विचार झाला की भगवंताच्या अधिदैवत रूपाचं सगळं संपलं. आता आपल्याला त्यातलं काही जाणून घेण्यासारखं वेगळं आता भागवतामध्ये काही शिल्लक राहिलं नाही आणि त्यामुळे आपण ज्या भागवताच्या लक्षणांमध्ये सर्गसृष्टी, विसर्गसृष्टी ह्या सर्व गोष्टींचा जो विचार त्यांनी जी लक्षणं विशेषत्वाने पहिली 2 लक्षणं दिली आहे ती सर्ग आणि विसर्ग, त्या 2 लक्षणांचा आपण यथाशक्ती काही विचार करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणायचं. जय सच्चिद घन जानकी जीवन नारायण तव दासोहम. 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 नारायण तव दासोहम. नारायण तव दासोहम. आता आपल्याला ज्याचा विचार करायचा आहे तो म्हणजे मन्वंतराचा भाग, जो भागवतामध्ये प्राधान्याने आलेला आहे आणि त्या मन्वंतराचा सुद्धा आपण लवकर जाता जाता जसा आत्ता आपण इथे विचार केला तसाच अगदी भरा विषय पुढे घेऊन जायचा आहे, पण त्याला स्पर्श केला नाही असं व्हायला नको. स्वयंभुव मनूंनी आपल्याकडून सगळ्या सृष्टीचं ब्रह्मदेवापासून 2 भागामध्ये विलग झाल्यानंतर त्यांनी सृष्टीचा विस्तार चालू ठेवण्याचा प्रयत्न केला. तो यथाशक्ती तो विस्तार करीत राहिला आणि त्याच्या ठिकाणाहून म्हणजे स्वयंभुव मनूच्यापासून सगळी प्रजा निर्माण झाली आणि आता या ठिकाणी राहावं आणि आणखीन काही कार्य करावं असं जेव्हा त्याला वाटलं की आता ते शिल्लक नाही राहिलं, तेव्हा त्यांनी स्वयंभुव मनूंनी आपलं स्थान सोडलं आणि तो आपली राणी शतरूपा हिच्यासहित अरण्यामध्ये तपाला निघून गेला. आता त्यांनी इथे म्हटलेलं आहे की जेव्हा स्वयंभुव मनू निघून गेला तेव्हा दुसरा मनू त्या ठिकाणी आला. व्यक्ती वेगवेगळ्या असतात, त्या व्यक्तींच्या कर्तृत्वाने त्यांनी मनुपद प्राप्त करण्याचं कौशल्य आणि अधिकार आणि आपल्या ठिकाणी तेवढी
पात्रता त्यांनी म्हणजे मिळवून घेतलेली असते, तेव्हाच ते मनू होतात, तेव्हाच भगवंत त्यांना आपल्याशी सामावून घेतो. आता त्यांनी असं म्हटलं आहे की हा जो अंतर्यामी सर्वांच्या असणारा जो यज्ञपुरुष, पुन्हा पुन्हा एक लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे ही, की आमच्या हृदयामध्ये भगवंत आहे, आम्हाला निर्माण केलं आहे. जेव्हा आम्ही जीवरूपाला आलेलो आहोत तेव्हा यज्ञासहितच सगळं आहे. तो अंतरात्मा पुरुषसुद्धा आम्हाला दानाचीच अपेक्षा करतो, त्यागाचीच अपेक्षा करतो. ज्या त्यागातून आम्हाला पुन्हा काही मिळवायचं आहे ही भूमिका त्याच्यात त्यांनी ठेवलेली नाही आहे. आता ते म्हणतात की या ठिकाणी एक यज्ञपुरुष जो याम नावाने आपल्या मुलाला जन्म देतो, म्हणजे यज्ञपुरुषांनी आता विस्तार वाढवला आहे, त्याचा मुलगा याम आहे. आणि तो याम जो आहे तो स्वारोचिष नावाचा दुसरा मनू झालेला आहे. आता त्या दुसऱ्या मनूचा त्याचे पुत्र सांगितलेत, तर तो म्हणजे द्युमान, सुषेण आणि रोचिष्मान. तिसरा मनू, हा तिसरा मनू जो आहे तो प्रियव्रताचा मुलगा आहे, म्हणजे स्वयंभुव मनूचा मुलगा जो प्रियव्रत आहे त्याचा मुलगा आहे. त्याच्या पुत्रांची नावं पवन, सृंजय, यज्ञहोत्र अशी आहेत. चौथा मनू आहे, त्या चौथा मनूचं नाव तामस असं आहे. आणि तिसऱ्या मनूच्या उत्तम नावाचा जो भाऊ आहे त्याच्याच त्या ठिकाणी तो, म्हणजे ते दोघे एकमेकांचे भाऊच होते, इतके अधिकारी होते. पृथू, ख्याती, नर, केतू असे त्याला 10 पुत्र होते. आता हे 4 मनू झाले, एका कल्पामध्ये 14 मनू होतात. त्यांनी सांगितलं आपल्याला काही सगळ्या वंशाची, मन्वंतराची, प्रत्येकाची यादी घेणं शक्य नाही, पण फक्त 14 मनूंचं स्मरण करू आपण, की ते 14 मनू जे आहेत त्यातला जो 5वा मनू आहे तो रैवत नावाचा आहे. चौथा मनू तामस याचा तो पुन्हा सख्खा भाऊ आहे. त्याची मुलं अर्जुन, बली, विंध्य वगैरे. आता पुन्हा पुन्हा सगळं सांगायला नको आणि वाचायला नको, आपण पुढे असे जाऊ की प्रत्येक मन्वंतरामध्ये ती कर्तबगार व्यक्ती मनू असते. त्या मन्वंतरामध्ये त्याची प्रजा त्या ठिकाणी सांगितलेली असते. त्यानंतर प्रत्येक मन्वंतराचा ब्रह्मदेव असाच आपल्या पात्रतेने आलेला असतो. त्याचबरोबर प्रत्येक मन्वंतराचे सप्तर्षी हे सुद्धा आपल्याच योग्यतेने तिथे आलेले असतात. आणि तिथे ह्या सर्व गोष्टी व्यक्ती पातळीवर बदलतात, पद्धतीच आहेत. म्हणजे जसं पंतप्रधान, राष्ट्रपती, प्रत्येक खात्याचा मंत्री तो जसा असतो, माणसं बदलत जातात, खाती आणि त्याचे अधिकारी आणि त्यांची असणारी जी सत्ता, ते स्थान जे आहे ते बदलत नाही. असंच यांच्यामध्ये आहे. 5वा मनू झाला. 6वा मनू चक्षु आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला रस असलेला आणि त्यांनी जिथपर्यंतचा इतिहास माहिती आहे तिथे आणलेला म्हणजे विवस्वानाचा मुलगा श्राद्धदेव हा 7वा मनू. आम्ही आता या 7व्या मन्वंतरात आहोत, म्हणजे द्वितीय परार्ध आणि मन्वंतर 7वं, त्याचा हा विवस्वानाचा मुलगा, म्हणून आमच्या मन्वंतराला वैवस्वत मन्वंतर असं म्हणतात. म्हणजे आम्ही आमची ओळख देताना संकल्पामध्ये देतो जंबूद्वीपे, भरतखंडे आणि या वैवस्वत मन्वंतर. या सगळ्याचा उल्लेख का करतो? हा आमचा इतिहास आहे जागता आणि आमची ती अस्तित्वाची खूण आहे. आजच्या भाषेत बोलायचं तर आमची ती आयडेंटिटी आहे की ते आमचं अस्तित्व या प्रकाराने आम्ही सिद्ध करतो. आता या सगळ्यांच्याकडे पुन्हा आपण बघितलं तर तेच प्रत्येक वेळी ती यादी देताना सप्तर्षी कोण होणार, ब्रह्मदेव कोण होणार, त्याच्याबरोबर आणखीन जे ऋषी आहेत ते कोण होणार, त्यांचे पुत्र आहेत ते कोण असणार, ही एवढी यादी त्यामध्ये पुन्हा 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 दिलेली आहे. तर आता फक्त आपण मनूंचं नाव घेऊ. 8व्या मन्वंतरामध्ये सावर्णी मनू असेल आणि त्यावेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बली हा इंद्र असेल. हां, मगाशी सांगताना मी थांबले तिथे, माझ्या लक्षात आलं नाही एकदम. इंद्र प्रत्येक वेळी इंद्र बदलत जातो. तोही आपल्या अधिकारानेच इंद्रपदाला येतो. आणि म्हणाले याच्यामधून आता 10वा मनू आला. तर 10वा मनू जो आहे तो ब्रह्मसावर्णी हा 10वा मनू आहे. 11वा, आता हे सगळं यायचं आहे बरं का, अजून हा सगळा भविष्याचा भाग आहे. पुराणांचं हे एक आणखीन वैशिष्ट्य आहे
की पुराणं काय घडून गेलं हे जसं सांगतात तसं पुढं काय घडेल, पुढे काय असणार आहे, कसं असणार आहे हेही सांगतात. त्याच्यामध्ये धर्मसावरणी हा 11वा मनू आहे. परीक्षिताला त्यांनी ते सांगतायत पुढे की रुद्रसावरणी हा 12वा मनू होईल. म्हणाले परमजितेंद्रिय असा असणारा देवसावरणी हा 13वा मनू होईल आणि इंद्र सावरणी हा 14वा मनू होईल आणि त्या 14व्या मनूबरोबर तो सगळा कल्प संपून जाईल. म्हणजे ही सर्व मन्वंतर आहेत. आणि मग मनूंनी काय काय कामं करावीत त्या सगळ्याचा इतिहास पण इथे दिलेला आहे. आणि त्या इतिहासाने हे मन्वंतर त्यांनी सिद्ध केली आहेत की आम्हाला ह्या मन्वंतरांमध्ये ह्या मनूंनी हा पराक्रम अशा प्रकाराने केला, मनूची ही कामं अशा प्रकाराने पुरी केली आणि मग त्या मनूंचा तो इतिहास आहे. त्या इतिहास रूपाने त्या मन्वंतरांची वर्णनं प्रत्येक पुराणामध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये आलेली आहेत. अनेक पुराणांमध्ये त्याचं वर्णन, कुणामध्ये कशाचं वर्णन विशेषत्वाने येईल आपल्याला सांगता येत नाही. आता आणखीन भागवताच्या लक्षणांमधला एक भाग बाजूला गेला, मन्वंतर. त्या मन्वंतरांच्यामध्ये आपण ही 14 मन्वंतरं आहेत. या 14 मन्वंतरांच्यामध्ये हे कल्प पूर्ण होतं. भागवतानी ते आपलं एक वैशिष्ट्य म्हणून सांगितलं आहे की ह्या सर्व मनूंच्या विषयीची माहिती आम्ही तुम्हाला भागवतामध्ये दिलेली आहे आणि तसंच या मनूंचं स्वरूप कसं असेल त्याची पण आम्ही चर्चा केलेली आहे. हा विषय इथे संपतोय. मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे, द्रवौसो दशरथ अजिर बिहारी, द्रवौसो दशरथ अजिर बिहारी, मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारे, मंगल भवन अमंगल हारी. राजा राम 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 सीता राम राम राम, 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 राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम. आता आपल्याला जो विषय बघायचा आहे तो विषय असा आहे की गजेंद्र मोक्ष हे जे आख्यान आहे त्या आख्यानामध्ये त्यांनी असं म्हटलं की चित्रकूटांनी त्याला ज्याच्या भोवती पसरलेला असा असलेला आणि क्षीरसागराला व्यापून टाकणारा असा जो पर्वत आहे त्याचं नाव त्रिकूट असं आहे. त्याच्यावरती पुष्कळ उंच आहे, 10,000 योजनं उंच होता असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यात जे क्षीरसागर आहे, क्षीरसागराच्या भोवती असणारा तो काही संबंध क्षीरसागराला व्यापू शकत नाही, पण त्याच्या भोवती पुष्कळ मोठ्या प्रमाणात पसरलेला असा हा त्रिकूट पर्वत. त्याच्या दरीमध्ये भगवान वरुणांचं एक उद्यान होतं आणि ऋतुमान असं त्या उद्यानाचं नाव होतं. त्यामध्ये देवस्त्रिया नेहमी क्रीडा करत असत. त्या देवस्त्रियांचा त्याच्यामध्ये जो विहार होत असे त्या ठिकाणी असणाऱ्या एका सरोवरामध्ये खूप सुंदर पाणी, अतिशय निर्मळ, उत्तम आणि अमृताप्रमाणे मधुर असणारं असं पाणी होतं. सोनेरी शुभ्र अशा कमळाच्या परांगांनी ते पराग असे सुगंधित आणि त्या कमळाच्या संबंध मोठमोठ्या अशा जाळ्यांनी ते सरोवर अत्यंत देखणं झालेलं होतं. आणि हत्ती त्या ठिकाणी पुन्हा पुन्हा येत असत आणि तिथे येऊन आपल्या सोंडेनी भरपूर पाणी पिऊन
अत्यंत आनंदित होऊन तिथून निघून जात असत, क्वचित डुंबत असत, विहार करत असत. आता त्यांच्यामध्येच असणारा एक गजेंद्र नावाचा हत्ती आहे. अनेक हत्तीणींच्या सहित तो राहत असे त्या त्रिकुट पर्वताच्या जवळ, तिथे असणाऱ्या या सरोवराच्या किनाऱ्यावरती, आणि पुन्हा पुन्हा येत असे. आणि खूप बलवान होता. त्याच्या जथ्यामध्ये अनेक हत्ती होते. त्या सर्व हत्तींचं सामर्थ्यही विलक्षण होतं. आणि त्यांचा हा जथ्याचा प्रमुख होता, हा नेता होता, हा राजा होता. म्हणून त्याचं नाव नुसता गज नाही तर गजेंद्र, तो गजांच्यामध्ये असणारा इंद्र आहे. गृहस्थाश्रमी माणसासारखाच त्या हत्तीचा व्यवहार होता. तो आपल्या सोंडेनी पाण्याचे फवारे उडवायचा, आपल्या लहान लहान मुलांशी त्या जलामध्ये खेळायचा, त्या पिलांना न्हायला घालायचा, त्यांना आपल्या सोंडेनी पाणी पाजायचा. आणि हे असं त्याचा रोज आपल्या पिलांच्या बरोबर हा त्याचा नित्याचा येण्याचा त्या ठिकाणचा रिवाज होता. त्याप्रमाणे त्याही दिवशी तो तिथे आला. पण असं झालं की त्याच्या प्रारब्धवशामध्ये एक बलाढ्य मगर आहे, ती त्याच्या जवळ आली आणि तिने त्याचा पाय पकडला. पाय पकडल्याबरोबर त्यांनी पाय आपला खेचला, ओढला, तिच्यापासून दूर येण्याचा प्रयत्न केला. आपण संकटात सापडलो आहे हे त्याच्या लक्षात आलं, परंतु शक्ती आपली एकवटून त्यांनी आपला पाय खेचण्याचा प्रयत्न केला. आता हत्ती, हत्तीणी, पिलं असे सगळे पाहत होते की गजेंद्राचा पाय त्या मगरीच्या मुखामध्ये आणि ती तो पाय खेचते आहे. त्यावेळी त्यांना वाटलं आपण काही करावं, पण त्यांची बळ, त्यांची ताकद इतकी कमी होती की तेवढ्याशा बलाने ते काही करू शकत नव्हते. आणि त्यांना तो कसं ओढून गजेंद्राला बाहेर काढावं हे कळत नव्हतं. तरी त्यातल्या त्यात त्या हत्तींनी पुष्कळ प्रयत्न केला, पण त्यांना काही बाहेर येता आलं नाही. गजेंद्र आणि मगर दोघांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. ती मगर गजेंद्राचा पाय जोरात खेचत होती आणि गजेंद्र आपला पाय बाहेर ओढण्याचा प्रयत्न करत होते. मगर जलातली असल्यामुळे तिचं बल आहे ते कमी होत नव्हतं, आणि हा पृथ्वीवरचा असल्यामुळे याचं जलामध्ये बल चालत नव्हतं. याला सारखं खेचून आपल्याला पृथ्वीवर आणावं लागत होतं आणि ती त्याला खेचून पाण्यात घेऊन जात होती. हा थकायला लागला. त्या मगरीचं बल अधिकाधिक वाढायला लागलं आणि आता काय करावं आपण हे त्याला समजेना. आणि त्यामुळे पुष्कळ काळपर्यंत त्यांनी पाण्यातून त्या मगरीला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी शरीरात ताकद राहिली नाही, मनामध्ये उत्साह राहिला नाही. आणि मग त्याला असं वाटलं की आता हे काही खरं नाही, आपलं जीवन आता चालेल असं काही वाटत नाही. आणि म्हणून तो म्हणतो की भगवंतानी मला हा काही जणू फासच लावला आहे का, आता माझं जीवन समाप्तच होणार आहे का. आणि म्हणून तो भगवंताची स्तुती करायला लागतो. खूप गजेंद्र मोक्ष हे जे आख्यान आहे त्याच्यामध्ये गजेंद्रांनी भगवंताची अनेक नावं घेऊन अनेक प्रकारांनी, ज्याला भक्तीचा आर्त भक्ती आहे ही, कारण परिस्थिती त्याच्यावरती अशी आलेली आहे की ह्या परिस्थितीतून बाहेर पडणं त्याला मोठं कठीण झालेलं आहे. अशा ठिकाणी, अशा परिस्थितीमध्ये तो ज्या भावानी भगवंताला आळवतो आणि भगवंताला बोलावतो, तो म्हणतो आता मी ह्या संकटातून बाहेर पडू शकत नाही, भगवंता तुलाच मला कोणत्याही परिस्थितीत दूर काढावं लागेल. आणि पुन्हा 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 कळवळून तो भगवंताला सांगतो. म्हणाले हा असा गजेंद्रांनी नामरूपरहित अशा निर्गुण परमात्म्याची स्तुती केली, त्याला पुन्हा पुन्हा बोलावलं. आणि म्हणून हा वेगवेगळी नावं दिलेला, वेगवेगळ्या नावांनी त्यांना बोलवत असलेला, वेगवेगळ्या गुणधर्मांनी भगवंताचं वर्णन करणारा, असे सगळेच जण त्याच्या रक्षणाकरता आले, परंतु त्याला सोडवता आलं नाही. प्रत्येकाने आपापल्या गुणाचा उपयोग केला, परंतु तेवढ्यावरती त्या मगरीने सोडलं नाही. आणि मग स्वतः भगवान श्रीहरी प्रकट झाले. त्या मगरांनी सरोवरामध्ये त्या गजेंद्राला पकडून ठेवलं होतं. तो कासावीस होता. भगवंत गरुडावर स्वार होऊन आले. त्यांनी हातामध्ये चक्र घेतलेलं होतं. त्या सुदर्शन चक्राने त्या हत्तीला सोडवण्याकरता
त्यांनी त्या मगराचा वध केला. हत्तीचा पाय आणि मगर या दोघांनाही ओढून त्यांनी पृथ्वीवर आणलं. त्या जलातून मगरीला ओढून अलीकडे आणलं आणि त्या मगरीचा प्राण त्या सुदर्शन चक्राच्या आघाताने गेला. आणि म्हणाले, ही जी मगर आहे ती ज्यावेळी तिचा मृत्यू झाला, तिचे प्राणोत्क्रमण झालं, त्या मगरीच्या देहातून ती बाहेर आली, त्याबरोबर म्हणाले त्या ठिकाणी उत्तम अशा देहाने संपन्न असलेला असा हुहू नावाचा श्रेष्ठ गंधर्व त्या ठिकाणी समोर उभा राहिला. आणि त्याला देवलांच्या शापामुळे ही अशी मगरीची गती प्राप्त झाली होती. तो त्या शापामधून भगवंताच्या कृपेने मुक्त झाला. हा त्याचा त्या मगरीचा पूर्व इतिहास आहे. तसाच हा जो गजेंद्र आहे, हा गजेंद्र पूर्वजन्मामध्ये द्रविड देशामध्ये राहत होता, पांड्य वंशामध्ये होता. त्याचं नाव इंद्रद्युम्न होतं. तो भगवंताचा एक श्रेष्ठ उपासक होता आणि उपासनेमध्ये उत्तम प्रकारे रमलेला हा मनुष्य थोडा खोडसाळ होता. तो वनामध्ये गेला, एका पर्वताच्या शिखरावरती गेला आणि मोठ्या निर्जन अशा आणि तशाच अत्यंत अवघड अशा दुर्गम अशा जागेवरती जाऊन तपाकरता बसला. तो तपस्व्याचं सोंग घेऊन बसला. तप करायचं म्हणून बसला नाही. आणि ते त्याचं जे सोंग आहे तिथे त्याला माहिती होतं की त्या स्थानावरती नेहमी येतात ते कीर्तिमान अगस्ती मुनी येतात. त्या अगस्ती मुनींना भेटावं, त्या अगस्ती मुनींच्या समोर एक आपण तप करत बसलेला मोठा ऋषी आहोत असं सिद्ध करावं, असं त्याच्या मनात आल्याने तो ते सोंग घेऊन बसलेला आहे. अगस्ती मुनी तिथे आले. त्यांनी त्याला पाहिलं. ते म्हणाले, तू ब्राह्मणांचा अपमान केला आहेस. ब्राह्मण तप करतात, तपस्वी म्हणून ज्या वेशाला ते स्वीकारतात तो वेश तू धारण केला आहेस आणि त्या वेशाप्रमाणे तू तपस्वी नाही आहेस. तू वंचना करतो आहेस तपस्वी असण्याची. हा ब्राह्मणांचा अपमान आहे आणि त्यामुळे तुझा हा जो मंदबुद्धीचा विचार आहे त्याकरता मी तुला हत्तीच्या योनीमध्ये जाशील असा शाप देतो. आणि म्हणून तो गजेंद्र झाला. आणि मग त्यांनी त्याच्या साधनेच्या जोरावर म्हणा किंवा आपल्याला जसे गीतेमध्ये 4 प्रकारचे भक्त बघायला मिळतात. एक आर्त आहे, अर्थार्थी आहे, जिज्ञासू आहे आणि ज्ञानी आहे. त्यातला हा आर्त भक्त आहे भगवंताचा. नाही तर तो प्रवृत्तीपर जीवनामध्ये रमलेला असा हत्ती होता. पण त्याच्या अंतःकरणामध्ये संकटामुळे हा भाव निर्माण झाला आणि त्यांनी त्याचा मोक्ष करून घेतला. सीताराम कहो राधे श्याम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो, सीताराम कहो राधे श्याम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो, सीताराम बिना कोई अपना नहीं, सीताराम बिना कोई अपना नहीं, राधे श्याम बिना कोई प्यारा नहीं, राधे श्याम बिना कोई प्यारा नहीं, सीताराम कहो राधे श्याम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो, सीताराम कहो राधे श्याम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो, राधे श्याम कहो सीताराम कहो. आताचं आख्यान आहे ते समुद्रमंथनाचं आख्यान आहे. यामध्ये प्रसंग समुद्रमंथनाचा का निर्माण झाला? ब्रह्मदेवानी पाहिलं की सर्वच देवतांच्या ठिकाणी दुर्बलता प्राप्त झाली आहे. इंद्र दुर्बल झाला आहे, वायू दुर्बल झाला आहे. सर्व देवतांच्या ठिकाणच्या आपल्या आपल्या शक्ती दुर्बल झालेल्या आहेत. काय करावं? आणि ह्या देवतांना उत्तम प्रकाराने राज्य करणं आता अवघड झालं आहे. केव्हाही दैत्य
यांच्यावरती स्वार होऊन बसलेले आहेत आणि दैत्यांना काळ अनुकूल आहे, देवतांना काही काळ अनुकूल नाही आहे. आणि त्यामुळे ब्रह्मदेव हे आदिनारायणांना भेटण्याकरता गेले. आदिनारायणांच्या जवळ जाऊन पोचले. त्यांनी त्यांची पुन्हा स्तुती केली. सर्वदूर भागवतामध्ये देवता भेटल्यानंतर खूप मोठी स्तुती आहे. प्रत्येकाने केलेली स्तुती म्हणजे भागवताचं तत्त्वज्ञान आहे. त्या एकेका स्तुतीमध्ये आपल्याला पूर्ण तत्त्वज्ञान बघायला मिळतं. तर तसेच ते गेले, आदिनारायणाच्या जवळ पोचले. त्यांना म्हणाले की काही करा, आता हे देवतांच्या हातामध्ये राहिलं नाही, माझ्याही हातामध्ये राहिलं नाही. आपण असुरांच्यावरती कोणत्याही प्रकारे जर वर्चस्व प्राप्त करून घेऊ शकलो नाही तर मात्र आपली परिस्थिती कठीण होईल. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, काळजी करू नको, पण गोष्ट एक आहे की असुरांच्यावरती काळाची कृपा आहे. म्हणून तुमचा उन्नतीचा काळ येईपर्यंत दैत्य आणि दानवांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांच्याशी समेट करा. कोणत्याही स्थितीमध्ये त्यांच्याशी शत्रुत्वाने व्यवहार करू नका. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही या क्षीरसागरामध्ये जे अमृत आहे ते अमृत बाहेर काढा. आता जे प्यायल्यामुळे मनुष्य अमर होतो असा ज्याचा प्रभाव आहे, अशा अमृताचा लाभ जर तुम्हाला झाला तर तुम्ही अधिक समर्थ व्हाल. त्यामुळे तुम्ही त्या अमृताचा जरूर विचार करा. त्याकरता त्यांनी जो शब्द वापरला आहे की आळस टाकून तुम्ही काम करा. म्हणजे देवतासुद्धा कधीकधी कार्य करताना आळशी होत असत. त्या देवतांनासुद्धा भगवंतांनी कानपिचक्या दिलेल्या आहेत. त्यांनी सांगितलं की क्षीरसागराच्या किनाऱ्यावर जा, तिथे जाऊन वेली टाका, गवत टाका, औषधी वनस्पती टाका आणि अशा मी आपल्याला सांगतो त्याप्रमाणे काही काळ जाऊ द्या. त्यानंतर मंदराचलाचा म्हणजे आपण जी रवी ज्याने हलवतो, घुसळण करतो, तो मंदराचल पर्वत हीच जणू रवी आहे. आणि त्याला घुसळण्याकरता जी दोरी घ्यायची आहे ती दोरी वासुकीची करा आणि त्या दोरीने आपण समुद्रमंथन करा. एक लक्षात घ्या की या कामामध्ये दैत्यांचं सहाय्य घ्या. दैत्य बलवान आहेत, त्यांच्या ताकदीचा उपयोग करून घ्या आणि त्यामधून तुमच्याकरता म्हणून तुम्ही अधिक फल मिळवण्याचा प्रयत्न करा. अधिक कौशल्याने करा, अधिक विचारांनी युक्तीने करा, परंतु तुम्ही त्याचं उत्तम असं फल प्राप्त करून घ्या. आता समुद्रातून पहिल्यांदा कालकूट विष बाहेर येईल. ते बाहेर येणारं जे विष आहे त्याला घाबरू नका. आणि दुसरं असं की ज्या उत्तमोत्तम गोष्टी येतील त्या प्रत्येकाची तुम्ही अपेक्षा करू नका. आणि अंतःकरणामध्ये काही दैत्यांनी, दानवांनी, असुरांनी काही पदार्थांची मागणी केली आणि त्यांनी घेतली तर त्यांच्याबरोबर विवाद करून, भांडण करून तुम्ही परिस्थिती चिघळवू नका. तुम्हाला समेटानेच राहिलं पाहिजे. असं जेव्हा सांगितलं तेव्हा ब्रह्मदेव जे त्यांना भेटायला गेले होते शंकरांना घेऊन, त्यांनी नमस्कार केला भगवंताला आणि ते आपापल्या लोकी निघून गेले. आपल्या लोकात निघून गेल्यानंतर देवतांचा एक मोठा समुदाय एकत्र आला. त्यांनी हातात शस्त्र वगैरे काही घेतली नाहीत आणि त्या सर्व देवता या बळीला भेटण्याकरता निघाल्या. आता बळीनी तिन्ही लोक जिंकलेले होते. बळीच्या अधिपत्याखाली सगळा इंद्रलोक होता. सर्व लोकांच्यावरची सत्ता, तो अगदी अप्रतिहत अशी सत्ता तो उपभोगत होता. आणि त्यामुळे बळीच्या ठिकाणी एक उत्तम अशी बेफिकिरी होती की आता हे देव हे सगळे माझ्या नियंत्रणाखाली आहेत, हे स्वतंत्रपणे काही करू शकत नाहीत. इंद्रानी, बुद्धिमान आहे इंद्र, त्यांनी जे जसं आदिनारायणांनी ब्रह्मदेवानी शिकवलं तो तसाच तिथे जाऊन मधुर शब्दामध्ये बोलायला लागला. त्यांनी सांगितलं की आम्हाला असं वाटतं की हे समुद्र मंथन व्हावं. या समुद्र मंथनामधून आपल्याला सर्वांना लाभ व्हावा. आपण सगळ्यांनी सामोपचाराने
एकमेकांच्या साह्याने हे समुद्रमंथन करावं अशी आमची इच्छा आहे. आपल्याला ती मान्य आहे का? तर दैत्यराज बळी म्हणाले आम्हाला मान्य आहे. त्यांच्याबरोबर असणारे जे श्रेष्ठ 100 आणि अरिष्ट नेमी त्रिपुर निवासी मय या सर्व असुर राजांनी आपल्याकडून सांगितलं की आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. राजा बली तुला जे मान्य होईल ते आम्हाला पण मान्य आहे. तेव्हा देवांनी आणि असुरांनी आपापसामध्ये समझोता केला. तर आपण सगळं राजकारण पाहतोच, हे असंच असतं की तुमच्या किती सीट्स आमच्या किती सीट्स, निवडून आलो तो मुख्यमंत्री कोणाचा, तुमचा का आमचा, असं सगळं तिथे सुरू झालं. आणि म्हणाले अमृतमंथनाच्या तयारीला हे देव आणि असुर लागले. आता पहिल्यांदा जे सांगितलं होतं भगवंतानी त्याचा विचार केला. त्यामध्ये मंदराचल आधी आपल्याला आणायचं आहे आणि तो मंदराचल समुद्राच्या किनाऱ्यापर्यंत आणून ठेवायचा आहे. आता दोघांना पहिलं काम तेच होतं. देवांनी आणि असुरांनी दोघांनी मिळून आरडाओरडा जोरजोरात आपण बघतो टाकी वगैरे वरती चढवायची असली की कसे लोक आरडाओरडा करत टाक्यावर चढवतात, तसा तो मंदराचल काढून हे इकडे ओढून समुद्राच्या किनाऱ्यावर आणण्याकरता देव राक्षस आपापल्या परीने आरडाओरडा करून ते सगळं उचलत होते. कारण ते पेलणं फार अवघड होतं. त्यामुळे ते पेलणं कुठेतरी सुसह्य करावं म्हणून त्यांचा आरडाओरडा चालला होता. पण इतकं सगळं करूनही काही तो मंदराचल फाल हाले ना. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इंद्र आणि बळी म्हणाले आता आपण थकलो आहे. दोघेही राजे आहेत दोघांचे. देवांचा राजा इंद्र आहे आणि बळी हा असुरांचा राजा आहे. तोही म्हणाला हे आपल्याला अवघड आहे, कसा नेणार आपण. तेव्हा त्यांनी नाईलाजाने रस्त्यातच तो ठेवून दिला. म्हणाले आता आपल्याला काही समुद्र किनाऱ्यापर्यंत नेता येत नाहीत. तेवढ्यामध्ये तो नुसता उचलून खाली ठेवला. त्यात कैक देवतांचे आणि कैक दैत्यांचे हातपाय तुटले आणि ते सगळे जायबंदी झाले. हा पर्वत त्यांच्या अंगावरती पडला. काही जखमी झालेले असुर, आता त्यांच्यामध्ये जे श्रेष्ठ असुर होते आणि काही देव असेच पडलेले होते, त्या सगळ्यांच्यावरती देवांनी आपल्या समाजावरती, म्हणजे ती एक आता वेगळी योनी म्हणून समाज म्हणू त्यांचा, की त्यांच्या गटावरती आणि दानवांनी त्यांच्या गटावरती आपल्या ठिकाणी असणाऱ्या सामर्थ्याचा प्रयोग केला आणि त्या सगळ्याचं संधान केलं. हात तुटलेले, पाय तुटलेले, त्रास झालेल्या, जखमा झालेल्या सगळ्या बऱ्या केल्या आणि त्यांना पुन्हा आपण आता समुद्राच्या किनाऱ्यावर जाऊया असं म्हटलं. आता त्यांची ताकद नाही आहे हे भगवंतांनी ओळखलं आणि त्यांनी आपली अमृतमय दृष्टी त्यांच्यावर टाकली. म्हणाले थकलात खूप, या थकावटीतून पण बाहेर या. आणि त्यांनी स्वतःच ते गरुडावर बसलेले त्यांनी तो पर्वत आपल्या सहस्र हातांनी उचलला आणि तो उचललेला पर्वत गरुडावर घेतला आणि नंतर तो गरुडाच्या पाठीवर ठेवला. त्या मंदराचलाच्या वरती टोकावर शिखरावर स्वतः बसले आणि गरुडानी ते मंदराचल आणि भगवंत या सगळ्यांच्या सहित त्या समुद्राचा किनारा गाठला. त्या किनाऱ्यावरती त्या गरुडाने तो पर्वत उतरून ठेवून दिला. त्या तटाकावरती पर्वत पाहिल्यानंतर आता भगवंतांनी सांगितलं ठीक आहे, आता समुद्रमंथनाला सुरुवात करा. आणि स्वतः त्यामध्ये सामील झाले भगवंत म्हणजे विष्णू. विष्णूंनी वासुकीचं तोंड पकडलं. विष्णूंनी तोंडाची बाजू पकडली म्हणून सगळे देवता तोंडाच्या बाजूला गेल्या आणि एका बाजूला दानव उभे राहिले. म्हणाले आम्ही नाही येणार या ठिकाणी मंथनाला. म्हणाले काय झालं? म्हणाले शेपूट हा त्याचा अमंगल भाग आहे, तुम्ही तो आमच्याकरता ठेवलात आणि तुम्ही मात्र त्याच्या तोंडाकडची बाजू धरलीत. ते म्हणाले ठीक आहे आम्ही शेपटीचा भाग धरतो. भगवंत शेपटाच्या बाजूला आले आणि त्यांनी शेपूट धरली. सर्व देवतांनी वासुकीचं शेपूट धरलं आणि मग हा अपवित्र अमंगल भाग आम्ही नाही म्हणणारे दैत्य आता मुखाच्या बाजूला उभे राहिले. भगवंत हसले. म्हणाले मुखाची बाजू हा एकदा घुसळण सुरू झाली की त्या मंथनामध्ये त्याच्यामधून जे बाहेर पडणारी उष्णता आहे ती सगळी यांना किती दाहक होणार आहे. ठीक आहे म्हणाले आणि त्यामुळे त्यांनी आता पुन्हा मंथनाला सुरुवात केली.
मंथन सुरू झाल्याबरोबर त्या ठिकाणी यांना आधार नाही आहे मंदाराचलाला खाली काही. थोडंफार मंथन होतं नाही तो मंदाराचल खाली जायला लागला आणि तो खाली जातो आहे असं पाहिल्यानंतर आता तो समुद्रात बुडणार की काय अशी जेव्हा परिस्थिती निर्माण झाली तेव्हा भगवंत म्हणाले की हे एक मोठं विघ्न आहे. आता आज आपण पाहतोच आहे ते विघ्नराज आज इथे फार मोठ्या काय म्हणूया अगदी मांडी पक्की ठोकून बसलेले आहेत मोठे. येणार आहे आणि जरा थोडी आपली तयारी करतायत की अहो सगळं चांगलं चांगलं पाहिजे, थोडं कष्ट केल्याशिवाय चांगलं कसं मिळायचं. त्यामुळे इथे ते म्हणाले ही विघ्नराजाची कृपा झालेली दिसती आहे म्हणाले. आता त्यांनी त्याच्या निवारणाचा उपाय ठरवला आणि भगवंतानी असं विस्मयकारक असं कूर्म रूप धारण केलं, कासवाचं रूप धारण केलं आणि ते सागराच्या खाली गेले. खूप विस्तीर्ण त्यांची पाठ आहे आणि त्या पाठीवरती मंदाराचल त्यांनी तोलून धरला आणि म्हणाले सगळ्यांना समजे ना की भगवानवरती तर आपल्या समुद्रमंथनाकरता वासुकीचं शेपूट धरूनच आहेत, पण खालचा आधारही भगवंतानी कूर्म रूपाने दिला आहे. आणि आता आपण म्हणू की हा भगवंताच्या कूर्मावतार झालेला आहे, भगवंताचा कूर्म म्हणून जन्म झालेला आहे. भगवंताची शक्ती अपार आहे, संकल्प अपार आहे. भगवंतानी आपल्या शक्तीने आणि आपल्या संकल्पाने हे जे कार्य आहे ते जितकं अधिकाधिक लवकर निर्विघ्नपणे पार पाडता येईल त्याचा अधिकाधिक प्रयत्न केला आहे. म्हणाले आता देवांना आणि असुरांना आनंद झाला कारण तो मंदाराचल जो आहे तो चांगला वरती आला, कारण त्या कासवानी त्याची पाठ या सगळ्यांना ज्या प्रकाराने योग्य आणि सुखाचं होईल अशा प्रकारे त्याला तोलून वरती आणलेली आहे. आणि म्हणाले त्या जंबूद्वीप जेवढा मोठा तसं म्हणाले त्या कासवानी आपलं रूप धारण केलं आणि असा एवढा मोठा मंदाराचल त्याच्यावरती पेलून तो त्या जलामध्ये एवढ्या मोठ्या रूपामध्ये प्रकट होऊन राहिला. आता म्हणाले समुद्रमंथन यशस्वी करण्याकरता भगवंतानी आणखीन एक केलं, आसुरांचं बळ वाढवत नेलं आणि तसंच देवांच्या ठिकाणी त्यांनी उत्साह वाढवला. म्हणजे पुन्हा पुन्हा भागवतकार असं म्हणतात की देव आळशी आहेत, कारण त्यांनी जे मगाशी भगवंतानी म्हटलं ना देवांना की आळस सोडा आणि मी सांगतो ते ऐका. आता इथे सुद्धा असुरांच्या ठिकाणी त्यांनी बलरूपाने प्रवेश केला आहे आणि देवतांच्या ठिकाणी त्यांनी उत्साह रूपात प्रवेश केला की उत्साह धरा आणि जरा काहीतरी हालचाल करा. आणि म्हणून म्हणाले आणि वासुकी नागाच्या ठिकाणी त्यांनी निद्रा रूपाने प्रवेश केला की तो झोपला की त्याला त्या एकतर त्याला यातना होणार नाहीच आहेत, पण तो त्याच्यामध्ये सक्रिय सहभागी असणार नाही. त्या निद्रेमध्ये त्याच्या मुखातून विष बाहेर पडतं आहे, त्याच्या देहातून उष्णता बाहेर पडती आहे, अशी कोणतीच अडचण येणार नाही. इकडे म्हणाले दुसरं असं केलं की तो मंदाराचल आहे आता कासवाच्या पाठीवर आहे. हे दोघेही आपापल्या बाजूनी दोन बाजूनी त्या वासुकीचा दोर खेचता आहेत आणि त्या पर्वताची घुसळण करता आहेत. पण त्या पर्वताला रोवून ठेवायला काय, कारण तो पर्वत सगळाच फिरायला लागला कासवाच्या पाठीवरती, तर घुसळण व्हायची नाही म्हणून भगवंत त्या पर्वताच्या वरती त्या पर्वताला दाबून ठेवण्याकरता त्याच्यावर बसले आणि महाकाय रूप त्यांनी त्या ठिकाणी धारण केलं आणि पर्वताला एकदम दृढ केलं आणि त्यांनी त्या पर्वतामध्ये दृढतेच्या रूपाने प्रवेश केला. आपण सारखं म्हणतोय ना की भगवंत जी आपली शक्ती आहे ती सारखी कार्यकारण भावाने वापरत असतात की काय आवश्यकता आहे, कशी आवश्यकता आहे, त्याप्रमाणे त्याचा वापर झाला पाहिजे. आता म्हणाले इथे या मंदाराचलाला आता समुद्रमंथन करायला जोर आला. त्या ठिकाणी जलचरांची खळबळ उडली, सगळं पाणी घुसळून निघायला लागलं. आता त्या नागराज वासुकीचे हजारो नेत्र आहेत, ते सगळे नेत्र, मुख आणि श्वास याच्यामधून विषाची आग बाहेर यायला लागली. म्हणजे तिच्या धुरामुळे ज्या देवता आहेत त्यांच्या वस्त्र देह हे सगळे काळवंडून गेले, अत्यंत थकून गेले. वणव्यामध्ये होरपळून निघावं तसे होरपळून निघाले. आता म्हणाले देवांचं तेज फिकं पडलं, असुरांना त्रास व्हायला लागला. या दोघांची ही दशा बघून भगवंतांनी म्हणाले मेघाला प्रेरणा दिली
आणि म्हणून आज भरपूर पाऊस पडला आहे. आणि म्हणाले मेघाला सांगितलं की ह्या सगळ्यांना शांत कर आणि यांच्या देहांना जी दाह आणि यामुळे होणारी जी वेदना आहे ती तुझ्या जलानी तू नष्ट कर. आता देवतांच्यावरती असुरांच्यावरती वर्षाव व्हायला लागला. समुद्राच्या लाटांवरून थंड थंड असे वारे व्हायला लागले आणि त्यांच्या वेदनांचं पुष्कळचं शमन झालं. देव आणि असुर पुष्कळ वेळ मंथन करतायत तरीसुद्धा त्याच्यातून अमृत काही बाहेर पडलं नाही. आता स्वतः भगवंत उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं तुम्ही सगळे बाजूला व्हा, थकलात तुम्ही, आता मी मंथन करतो. भगवंतांनी आपले हजारो हात प्रकट केले आणि ते एकटे दोन्ही बाजूचे दोर त्या हजारो हातांनी धरून त्या म्हणजे पर्वताला घुसळणं किंवा समुद्राचं मंथन करणं, त्या मंदराचलाचा जो वेग त्यांना पाहिजे होता तो वेग काही देव आणि दानवांच्याकडनं येईना. आणि म्हणून त्यांनी आपल्या हाताने जी घुसळणं सुरू केली ती गती त्या मंदराचलाला मिळाली आणि म्हणाले हळूहळू त्याच्यामधून अशी घुसळण होऊन विषवरती येऊ लागलं. कारण ज्या आपण पहिल्यांदाच बघितलं की भगवंतांनी सांगितलं आहे की त्याच्यामध्ये वनस्पती टाकून ठेवा, औषधी टाकून ठेवा आणि त्याचबरोबर जे जे आवश्यक आहे ते त्या क्षीरसागरामध्ये गवत आदी अशा वनस्पतींच्यामुळे आतमध्ये असणारं जे काही मल आहे तो सगळा बाहेर येईल. आणि म्हणून तो मल जो आहे तो उग्र हलाहल विषाच्या रूपामध्ये तो बाहेर आला. आता ते विष घुसळणीमुळे सर्व दिशांना उडायला लागलं आणि सगळेजण भयभीत झाले. कारण त्या विषाचा स्पर्श नुसता दाहकच नाही, आयुष्य संपवणारा होता. आता सगळ्यांना वाटलं आता काय करावं, मासे मरतायत समुद्रामधले, सगळे जीव भयभीत झालेत, वरती आलेत. अत्यंत उग्र अशा त्या विषामुळे सगळ्या दिशा ज्या आहेत त्या काळवंडून गेल्या आहेत. वर खाली सर्वदूर त्या विषाचे परिणाम जाणवायला लागले. प्रजापती भयभीत झाले. कोणालाही आता आपण जिवंत राहू अशी आशा काही राहिली नाही. ते सगळे म्हणाले आता भगवान शंकरांना आपण शरण गेलं पाहिजे. ते कैलास पर्वतावरती बसलेले आहेत, ते विश्वकल्याणासाठी आपलं तप करत बसले आहेत. तिथे ह्या सर्व देवता पोचल्या. त्यांनी सांगितलं की हे अशी अडचण आहे. प्रजापती म्हणाले भगवान शंकरा आपण काहीतरी करा. त्रैलोक्याला भस्म करणारं हे विष आहे, या विषापासून आम्हाला वाचवा. त्यावेळी त्यांनी सांगितलं की काही अडचण नाही, आपण काही घाबरू नका. आता ही जी स्तुती आहे त्यांची ती सोडून आपण पुढे चाललो. कारण प्रजापती आले, आता ते भगवान शंकरांची स्तुती करतात. ती स्तुती करून झाल्यानंतर भगवान शंकरांना त्यांची करुणा आली, व्याकुळ झाले ते करुणेनी आणि ते म्हणाले की हे देवी पार्वती मला फार वाईट वाटतं आहे की ह्या सर्व लोकांना समुद्रमंथनातून निघालेल्या विषामुळे एवढं मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. तर म्हणाले मला एकच गोष्ट वाटते की आपल्या प्राणांचं रक्षण करणाऱ्याची जी इच्छा आहे की आपले प्राण तगावेत अशा प्राण्यांचं रक्षण करणं माझं काम आहे. आणि अशा प्राण्यांकरता मला असं वाटतं की ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे त्यांनी दीनदुःखितांचं रक्षण करावं. हा जो माझा स्वतःचा विचार आहे त्या विचाराप्रमाणे माझ्याकडे सामर्थ्य येते कालकूट विष प्राशन करण्याचं. मी ते प्राशन करीन आणि ह्या सर्व लोकांच्यावरचं संकट हरण करीन. त्याप्रमाणे भगवान शंकरांनी ते विष प्राशन करण्याकरता म्हणून ते सर्व इकडे तिकडे इतस्ततः विखरलेलं जे विष आहे ते विखुरलेलं विष सगळं एकत्र केलं आणि त्या एकत्र केलेल्या विषाचा त्यांनी आपल्या ठिकाणी स्वीकार केला. ते विष जेव्हा त्यांच्या कंठात आलं तेव्हा त्यांच्या कंठावरती त्या विषाने परिणाम केला आणि म्हणून ते नीलकंठ झाले, त्यांचा कंठ निळा झाला. म्हणाले ज्यावेळी त्यांच्या या विषपानाचा भाग सुरू होता ते विष प्राशन करत होते त्यावेळी एखाद दोन थेंब किंवा थोडंसं विष असं क्वचित त्यांच्या हातून खाली पडलं आणि ते खाली पडलेलं जे विष आहे ते साप, विंचू, इंगळ्या असे जे अन्य प्राणी आहेत त्या सर्व प्राण्यांनी त्या विषाचा स्वीकार केला. काही वनस्पती पुढे आल्या,
त्या वनस्पतींनी त्यांनी त्या विषाचा स्वीकार केला आणि अशा प्रकारे ह्या पृथ्वीतलावरती विषाने युक्त असणाऱ्या वनस्पती आणि विषाने युक्त असणारे प्राणी त्या ठिकाणी, म्हणून सर्पाच्या ठिकाणी विष आहे, नागाच्या ठिकाणी विष आहे, विंचवाच्या ठिकाणी विष आहे, इंगळ्यांच्या ठिकाणी विष आहे आणि काही काही जे कीटक आहेत, अळ्या आहेत, अशा अनेक रूपामध्ये असणाऱ्या त्या सगळ्यांनी त्या विषाचा स्वीकार केला. आता म्हणाले पुढे भगवंतांनी सांगितलं आता तुम्ही करा थोडा वेळ मंथन समुद्राचं. दोन बाजूला दोघे उभे राहिले, एका बाजूनी देव उभे राहिले, एका बाजूनी दैत्य उभे राहिले आणि त्यानंतर म्हणाले आता बऱ्यापैकी घुसळण झाल्यानंतर त्याच्यातून कामधेनू प्रकट झाली. कामधेनू प्रकट झाल्यानंतर ती अग्निहोत्राला आवश्यक असणारे यज्ञाची जी सामुग्री आहे ती देणारी आहे आणि म्हणून तिच्या ठिकाणाहून हे सर्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. ऋषींनी सांगितलं की हे आम्हाला आवश्यक आहे, कारण यज्ञ आम्ही करतो, आम्हाला यज्ञाकरता ही सगळी यज्ञसामुग्री तिच्याकडून मिळावी, तीसुद्धा ब्रह्मलोकापर्यंत आम्हाला तिच्या संकल्पाने प्राप्त व्हावी, म्हणून आम्हाला ऋषीगणांना तुम्ही कामधेनू द्या. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आपण कामधेनू घ्या. अशा प्रकारे वैदिक ऋषींनी कामधेनूचं ग्रहण केलं. नंतर घुसळण चालू आहे, पुन्हा पुन्हा मंथन चालू आहे. त्या मंथनामधून उच्चैश्रवा नावाचा एक अश्व निघाला, तर तो चंद्रासारखा शुभ्र होता. बळींनी सांगितला हा मला मिळावा. त्याप्रमाणे लगेच इंद्राला वाटलं मला मिळावा. भगवंताने सांगितलं शांत बसा, मागू नका, बळी मागतो आहे त्याला द्या. त्याप्रमाणे बळीनी तो उच्चैश्रवा घेतला. त्यानंतर ऐरावत नावाचा शुभ्र असा श्रेष्ठ हत्ती निघाला. त्या ऐरावत हत्तीच्या ठिकाणी आता त्याची शुभ्रता, त्याचं देखणे, पण त्याच्या शिखरावरती 4 दात आहेत असं वर्णन केलेलं आहे त्या ऐरावत हत्तीच्या. हा आता कुणाला मिळावा, तर त्यांनी सांगितलं की हा मला मिळावा असं इंद्राने सांगितलं. आता इंद्राला ऐरावत मिळाला. त्यानंतर कौस्तुभ नावाचा पद्मरागमणी मिळाला, उत्तम असा मणी. भगवंतांनी सांगितलं की हा मी धारण करेन. त्याप्रमाणे तो कौस्तुभ मणी भगवंतांच्याकडे गेला. त्यानंतर कल्पवृक्ष बाहेर पडला त्या मंथनामधून. आता स्वर्गलोकाची जो शोभा वाढवील त्याचा इतका सुंदर सुगंध हा लोकांना मनमोहक वाटेल असा हा कल्पवृक्ष आता तो कोणी घ्यायचा, तर म्हणाले जो याचकांच्या इच्छा पूर्ण करतो अशाला हा कल्पवृक्ष देऊन टाकावा. तर म्हणाले ह्या पृथ्वीतलावरती जो स्वतः समर्थ आहे याचकांची इच्छा पूर्ण करणारा असा कल्पवृक्ष कुठे ठेवावा, स्वर्गात. तो स्वर्गात घेतला. त्यानंतर म्हणाले जे प्रकट झाल्या त्या सुंदर सुंदर वस्त्र नेसलेल्या आणि अत्यंत रूपवान अशा अप्सरा प्रकट झाल्या त्यामधून. आता त्यांनी विचारलं की ह्या अप्सरा कोणाकडे? इंद्राने सांगितलं आमच्याकडे. आणि त्यामुळे त्या अप्सरा ज्या आहेत त्या अप्सरासुद्धा पुन्हा स्वर्गामध्ये गेल्या. आता 8वं रत्न आहे. 8वं रत्न लक्ष्मीच्या रूपाने प्रकट झालं. ती लक्ष्मी जेव्हा प्रकट झाली तेव्हा सगळ्यांचे डोळेच विस्फारले, कारण ती स्वतः श्री आहे. श्री म्हणजे सर्व सौंदर्य तिच्या ठिकाणी एकवटलेलं आहे. तिच्याकडे लक्ष्मी ह्या शब्दामध्ये तिचा जो गुण आहे किंवा तिचं वैशिष्ट्य आहे किंवा तिचं लक्षण, जसं आपण भागवताची लक्षणं म्हणतो किंवा कुणाही रोगाची लक्षणं म्हणतो, कुणाही व्यक्तीची लक्षणं म्हणतो, तसं लक्ष्मीचं लक्षण काय, तर सौंदर्य, श्री. म्हणून आपण तिची स्तुती करताना जे सूक्त गातो त्यालासुद्धा श्री सूक्त असं म्हणतो. ते तिचं रूप आहे आणि ते ती तिची ओळख आहे. आणि म्हणून इतकं सौंदर्य त्या लक्ष्मीच्या रूपाने जे प्रकट झालं, तर तिचं ते तेज सगळ्या दिशांमध्ये प्रकट झालं. तिचं सौंदर्य, तिचा रंग, देव असुर मनुष्य सगळ्यांना वाटलं हे काय आहे, आता ही कुणाकडे जाणार आहे, ही लक्ष्मी कोणाला प्राप्त होणार आहे. तिला बसण्यासाठी इंद्राने सुंदर आसन आणलं. नद्यांनी तिला अभिषेकासाठी सोन्याच्या घड्यातनं पाणी आणलं. पृथ्वीने तिला पुष्कळ वनस्पती दिला. गायींनी तिच्याकरता पंचगव्य दिलं. वसंत ऋतूनी चैत्र वैशाखात मिळणारी फुलं गोळा करून आणली. नर्तकी नाचू लागल्या. म्हणाले समुद्राने तिला पिवळं असं रेशमी वस्त्र दिलं.
वरुणाने तिला वैजयंती माळ दिली आणि त्या वैजयंती माळेच्यामुळे ती अधिकच शोभून दिसायला लागली. विश्वकर्म्यांनी म्हणाले तिला वेगवेगळ्या प्रकारचे दागिने दिले. सरस्वतींनी तिला मोत्यांचे हार दिले. ब्रह्मदेवानी तिला कमळ दिलं ब्रह्मदेवाकडून. आणि मग नागांनी कुंडलं वगैरे असं लक्ष्मीला इतकी गोष्टी अर्पण झाल्या. आता ब्राह्मणांनी स्वस्ती मंत्र म्हणले, लक्ष्मीची पूजा केली. लक्ष्मीनी आपल्या हातामध्ये कमळांची माळ घेतली. त्या माळेचा इतका सुगंध होता की जो दूरवर पसरलेला होता आणि त्या सुगंधाकडे आकर्षित होऊन भ्रमर येत होते. आणि असा त्या भ्रमरांचा गुंजारव, अत्यंत देखणी अशी कमळाची माळ आणि त्याच्यापेक्षा अधिक सौंदर्याने युक्त असणारी साक्षात श्री लक्ष्मी, ती आपल्या हातात माळ घेऊन निघाली. सगळ्यांना कळे नाही कुठे जाणार आहे. तिने तिच्या ठिकाणी विचार केला आणि तिने सांगितलं की मला विष्णू योग्य आहेत. आणि तिने आपल्या हातातली जी कमळांची माळ आहे ती विष्णूंच्या गळ्यामध्ये घातली. भगवंताच्या गळ्यात घालून ती भगवंताच्या शेजारी थांबली आणि तिने आपल्याला कुठे जायचं आहे हे प्रकट केलं. आता जेव्हा लक्ष्मी विष्णूच्या शेजारी उभी राहिली त्यावेळी लक्ष्मीनी ह्या सबंध पृथ्वी तलावरती, किंवा आता लोक असा शब्द वापरला की 14ही लोक, तर म्हणाले तिने ह्या सर्वांच्या करता, म्हणजे ह्या सर्व लोकांच्या करता, लोकपालांच्या करता आणि बाकीच्या आपल्या सर्व प्रजेकरता एक आपली दृष्टी त्यांच्यावरून टाकली आणि त्या सर्वांची अत्यंत भरभराट झाली. त्या सर्वांना अत्यंत सुख समाधान तिने आपल्या एका दृष्टिक्षेपामध्ये त्यावेळी मिळवून दिलं. अशा प्रकारे म्हणाले लक्ष्मीनी तिच्या ठिकाणचे कार्य आणि तिची इच्छा प्रकट करून तिला जिथे राहायचं होतं तिथे ती स्वेच्छा राहिली. याच्या पुढे पुन्हा समुद्रमंथन चालू राहिलं. त्या मंथनामधून एका सुंदर अशा कन्येच्या रूपामध्ये वारुणी म्हणजे दारू, मद्य बाहेर पडलं. हे मद्य आता कुणी घ्यायचं? असुर म्हणाले आम्हाला द्या. भगवान म्हणाले घेऊन जा. त्याप्रमाणे असुरांनी त्या मद्याचा स्वीकार केला. दैत्यांना मद्य मिळालं. पुन्हा घुसळण चालू राहिली आणि त्याच्यामधून, कारण इच्छा काय आहे? अमृताच्या प्राप्तीची आहे. कारण भगवंतांनी सांगितलं ना की समुद्राचं मंथन करा आणि अमृताची प्राप्ती करून घ्या. अजून अमृत मिळालंच नाही आहे, तोपर्यंत मंथन चालूच आहे. आता म्हणाले मंथन झाल्यानंतर त्यामधून एक दिव्य असा पुरुष प्रकट झाला आणि तो जो दिव्य पुरुष आहे तो म्हणजे साक्षात धन्वंतरी आहे. त्यांनी त्याच्या हातामध्ये अमृताचा कलश घेतला आहे. आपण मगाशी म्हटलं ना की जो धन्वंतरी आहे तो साक्षात भगवान शेषांचा अवतार आहे. आणि इथे इतका सुंदर त्यांचं वर्णन केलेलं आहे. पुष्कळ घुसळण झाली आहे. हे एक असं दिव्य तेज बाहेर पडलं आहे. त्याचं वर्णन त्यांनी म्हटलं आहे, अमृतापूर्ण कलशम बिभ्रद वलयभूषितः स वै भगवतः साक्षात विष्णो हो अंशांश संभव. म्हणजे विष्णूच्या अंशाच्या अंशाचा हा अवतार आहे. विष्णूचा अंश अवतार कोण आहे? शेष आहे विष्णूपासून. आणि हा अवतार कोणाचा आहे? शेषांचा आहे. म्हणून विष्णूंच्या अंशांशाचा अवतार आहे. वर्णन फार सुंदर केलं आहे त्यांनी. म्हणाले हा विष्णूचा साक्षात अंशांश अवतार आहे. ते म्हणाले हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी आहेत. ते बाहेर आले. त्यांच्या हातामध्ये कलश आहे. दैत्य मंडळी एकदम हुशार आहेत, सावध आहेत. त्यांनी बघितलं हे हातातलं सोन्याचं भांडं म्हणजे बहुतेक अमृताचा कलश. काही कळायच्या आत तो कलश त्यांनी उचलला आणि त्यांच्या हातातला कलश उचलून घेतला आणि तो कलश हिसकावून घेतल्यानंतर समुद्रातून निघालेल्या सगळ्या वस्तू त्यांना पाहिजेच होत्या. पण आता ज्या काही मिळाल्या नाही मिळाल्या ठीक आहे, थोड्याशा सोडून दिल्या. पण आता अमृताचा कलश सोडायचा नाही हे त्यांनी पक्कं केलं. आता देव दिनवाणे झाले. म्हणाले भगवंता एवढा आम्हाला इकडे इकडे हिंडायला लावलं, बरे होतो आम्ही आमच्या जागेवर. आणि म्हणाले आता काय आम्हाला अमृत तर मिळालंच नाही, तेच घेऊन गेले. भगवंत म्हणाले काळजी करू नका, जरा शांत बसा. म्हणाले यांच्यामध्ये मायेनी फूट पाडल्याशिवाय हे काही अमृताचा कलश मिळणं शक्य नाही. आता ह्या दैत्यांच्यामध्ये दोन प्रकारचे दैत्य होते. एक अत्यंत बलवान दैत्य होते, एक जरा दुर्बल होते आणि काही सज्जन होते. तर ते दुर्बल आणि सज्जन जे दैत्य आहेत ते सगळे दैत्य म्हणाले की हे बघा ह्या देवानी आमच्या बरोबरीने परिश्रम केलेत. आमचं पहिल्यांदाच ठरलेलं आहे की दोघांनी हे सगळं सारखं वाटून घ्यायचं.
म्हणाले कायमच देवांना जेव्हा यज्ञ केले जातात तेव्हा यज्ञाचा भाग वाटून दिला जातो. मग आत्ता देवांना त्यांचा भाग का नाही बरं द्यायचा? त्यांना आपल्याला द्यायलाच पाहिजे. म्हणाले एष धर्म सनातनः देवाः स्वं भागमर्हन्ति ये तुल्यायास हेतवः सत्रयाग इवैतस्मिन् एष धर्म सनातनः. हा सनातन धर्म आहे की आपण जे जे यज्ञाचं मिळतं ते देवांनासुद्धा आपण वाटून देतो. मग हे सुद्धा देवांना का बरं नाही वाटून द्यायचं? आता हे सगळं नुसती बोलणं चर्चा चालली आहे, पण तू देतोय कोण कलश त्या अमृताचा? ताबडतोब भगवंतानी मोहिनीचं रूप धारण केलं. इतकी सुंदर अशी स्त्री त्या ठिकाणी कुमारी आहे आणि फार फार लावण्यवती आहे, अत्यंत नाजूक आहे. आणि तिने एक चेंडू घेतलेला आहे आणि ती अशी जशी एखादी लहान बालिका खेळत जावी तशी त्या चेंडूला उडवत उडवत त्याच्यामागे धावते आहे, खेळते आहे. तिला बघितल्यानंतर सगळ्या दैत्यांनी आज केला. त्यांना वाटलं हे आता काय नवीन आलं, आता ही कुणाच्याकडे जाईल, ही कुणाला प्राप्त होणार आहे. त्याबरोबर आपापसातला सगळा प्रेमभाव असुरांनी टाकून देऊन ज्या अमृताकरता त्यांचं इथे भांडण चाललं होतं ते हातातला अमृत कलशसुद्धा क्षणभर विसरले आणि ते तिच्याकडे बघायला लागले. म्हणाले आम्ही सगळे भाऊबंध आहोत. म्हणाले आम्ही सगळेच कश्यप मुनींचे पुत्र आहोत. म्हणाले आमच्यामध्ये एकमेकांच्या विषयी या अमृताच्या कलशामुळे वैर निर्माण झालं आहे. म्हणाले हे सुंदरी तू आता आमचं भांडण मिटव, कारण आमचं भांडण काही मिटणार नाही आणि या अमृताच्या कलशाचा काही निर्णय लागणार नाही. असुरांनी प्रार्थना केली आणि आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले आहेत. तू आमच्या ठिकाणी आमच्यातलं जे भांडण आहे ह्या भांडणाचा योग्य न्याय करशील अशी आम्हाला खात्री आहे. आता ती काय, ती असं मोहिनी रूपच घेऊन आलेली आहे. ती अशी काही मोहक हसली आणि तिने आपल्या अंगाचे असे काही विक्षेप केले आणि ती म्हणाली तुम्ही आणि माझ्यावरती विश्वास ठेवता? म्हणाले कुणीही अशा माझ्यासारख्या स्वैरिणी स्त्रियांवर विश्वास ठेवत नाही. तुम्ही माझ्यासारख्या स्वैरिणी स्त्रीवर विश्वास ठेवता, मला आश्चर्य वाटतं. तुम्ही कश्यपाचे पुत्र असून माझा स्वीकार करता, मला आश्चर्य वाटतं. म्हणाले हे दैत्यांनो एक लक्षात ठेवा की लांडगे आणि वैरिणी स्त्रिया ह्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभं राहू नये आणि तुम्ही मात्र माझ्याकडे इतकी विनवणी करतात, मला आश्चर्य वाटतं. अशा प्रकारे म्हणत त्या दैत्यांना असं वाटलं की ही आपलं चांगुलपणच आपल्याला दाखवते आहे. काही दैत्यांना असं वाटलं की आपण जर तिला म्हटलं की हो बरोबर आहे, तू म्हणतेस ते बरोबर आहे, ठीक आहे तू जा निघून, तर म्हणाले मग ही आपल्याला प्राप्त व्हायची ती व्हायचीच नाही. समजा तिला आपण काही आपला नियम अट घातली की तू असं कर तसं कर, तर ती आपल्यावर रुसेल, रागवेल, ती निघून जाईल. काही नको, तिला आपलं सांभाळा. म्हणून सगळे दैत्य म्हणाले नाही 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 नाही, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. आम्ही हा जो अमृताचा कलश आहे आम्ही हा तुझ्या हातामध्ये देतो. आणि त्यामुळे ती मोठ्या मोठ्याने हसते आणि ती त्यांच्याकडून तो सोन्याचा अमृताचा कलश आपल्या हातामध्ये घेते. आणि तिने मोहिनीने एक सांगितलं की म्हणाले हे बघा लक्षात ठेवा, मला तुम्ही भांडण मिटवायला सांगितलं आहे, माझ्या हातात कलश दिला आहे, आता मी ह्या अमृताचं वाटप जसं करीन तसं तुम्हाला मान्य केलं पाहिजे. हो हो म्हणाले, तू जे करशील ते आम्हाला मान्य आहे, तुझी प्रत्येक अट आम्हाला मान्य आहे. त्याप्रमाणे तिने सांगितलं आपण सर्वजण पुष्कळ श्रमला आहात ह्या समुद्रमंथनामध्ये, तर आता सर्वांनी स्नान करा, अग्नीमध्ये हवन करा, सगळ्यांना यथायोग्य दान द्या, ब्राह्मणांना गाईंना वगैरे, आणि मग स्वस्तिवाचन करून घ्या आणि मग या ठिकाणी या. त्याप्रमाणे सर्वांनी आपल्या आवडीनुसार वस्त्र धारण केली, उत्तम अलंकार धारण केले, अंगावरती धूपानी सुवासिक केलेल्या गंधित केलेल्या अशा माला धारण केल्या आणि सगळे नटून थटून देव आले, दानव आले म्हणजे दैत्य आले आणि ते सगळे आपल्या आपल्या पद्धतीने पूर्व दिशेकडे तोंड करून तिचा अमृताचा स्वीकार करण्याकरता बसले. तिने आता इतकं सुंदर वस्त्र धारण करून ती आलेली आहे, हातामध्ये अमृताचा कलश आहे. ती ह्या असुरांशी फक्त बोलतेच आहे आणि तिने देवतांना खूण केली. माया आहे तिच्याकडे, आता भगवंतानी मायावीच रूप धारण केलं आहे. त्या मायेमध्ये त्यांनी देवतांना सांगितलं तुम्ही बसा, मी तुम्हाला अमृत देते. तिने जवळजवळ सर्व देवतांना अमृत दिलं. दैत्यांच्या लक्षातच आलं नाही, देवतांचं अमृतपान करून पण झालं. पण अमृतपानाला बसलेल्या सूर्य आणि चंद्राने
पाहिलं की हा जो राहू आहे, हा राहू दैत्य देवतांचे कपडे घालून आलेला आहे आणि देवतांच्या रूपामध्ये आपल्या शेजारी बसला आहे. आता त्यालाही अमृत मिळालं होतं. त्यांनी ते अमृत आपल्या तोंडामध्ये टाकलं आणि भगवंताला ताबडतोब सूर्य आणि चंद्रांनी सांगितलं की हा राहू इथे अमृताचं ग्रहण करतोय. भगवंतांनी त्या अमृताचं ग्रहण करतोय एवढा शब्द ऐकला आणि सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक आहे ते उडवलं. आता ते मस्तकात अमृत होतं, देहात नव्हतं. देह नष्ट झाला, मस्तक तसंच शिल्लक राहिलं. आणि मग दैत्यांना कळलं आता काय भगवंत कशाला मोहिनी अवतार ठेवत आहेत. बहुतेक सगळ्या देवतांनी अमृत पिऊन झालेलं होतं. भगवंत आपल्या रूपामध्ये प्रकट झाले. आता दैत्यांना कळलं. दैत्य म्हणाले देवानी फसवलं आम्हाला आणि त्यांच्याशी आता संग्राम सुरू झाला पाहिजे, त्यांच्याशी आता युद्ध केलं पाहिजे. आणि आपल्याला मात्र अमृत दिलं नाही आणि देवांनी मात्र अमृत घेतलं, हे काही बरोबर केलं नाही. इथे आता आपण थांबू, आधी मध्यंतर करून मग विषय संपवू. कुंडलिक वरदानंद कंदा पाय मला दावी रे तू. कुंडलिक वरदानंद कंदा पाय मला दावी रे तू. कुंडलिक वरदानंद कंदा पाय